राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण
चिंतनाची जोडी हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी. चिंतनाची जोडी हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी. चिंतनाची जोडी हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी. चिंतनाची जोडी हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. जेथे जेथे जाय मन आर घाला सुदर्शन, आर घाला सुदर्शन, आर घाला सुदर्शन. जेथे जाय मन आर घाला सुदर्शन, आर घाला सुदर्शन, आर घाला सुदर्शन. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुका म्हणे भोले, तुका म्हणे भोले, तुका म्हणे भोले, तुका म्हणे भोले. मग मी नाचेन निर्लज्ज, मग मी नाचेन निर्लज्ज, मग मी तुका म्हणे भोले, मग मी नाचेन निर्लज्ज. तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, चिंतनाची जोडी, 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 चिंतनाची जोडी. हाची लाभ घरोघरी, हाची लाभ घरोघरी. तुम्ही बैसोनी अंतरी
लाभ घडो घडी तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी विठोबा रखुमारी हरे चिंतनाची जोडे हाची लाभ घडो घडे तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी प्रसंगी कीर्तन रूपी सभेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबराय यांचा चार चरणांचा आणि भगवंताच्या समोर त्यानं स्वतःच त्याचं चिंतन माझ्याकडून करून घ्यावं अशी अपेक्षा करणारा अशी मागणी करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये मौली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी साचा करी करी नंदबाता साचा करी करी नंदबाता वचन ऐका कमळा वचन ऐका कमळा वचन ऐका कमळा वचन ऐका कमळा माझी रंगाची माझी रंगाची कर गुरी तो अपन आशा
श्री संतांच्या माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी नाही व्हायचं सारखं याही वर्षी संपन्न होत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही जागराची कीर्तनरूपी सेवा अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. तुकोबा अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे एक विलक्षण मागणी मागतायत. काय मागतायत? तेव्हा मला तुझं चिंतन घडावं, तीच माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी जोडी असेल. जोडी म्हणजे उपलब्धी. लोक काय काय जोडतात ना मला, धन जोडतात, संपत्ती जोडतात, प्रतिष्ठा वैभव जोडतात. हे जसं संसारात जोडलं जातं तसं माझ्या दृष्टिकोनातून जोडण्यास योग्य जर काय असेल तर फक्त तुझं चिंतन हेच जोडण्यास योग्य आहे. म्हणून मला अखंड तुझं चिंतन घडावं अशी माझी अपेक्षा आहे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, हाच मला घडोघडी लाभ प्राप्त व्हावा. पण असं आहे ना, मी स्वतःहून जर चिंतन करायला लागलो तर मला चिंतन करता येत नाही. मन सारखं भटकत राहतं, एका जागेवर स्थिर राहत नाही. म्हणून माझ्यावर उपकार करा देवा, तुम्ही स्वतःच माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करा आणि माझ्याकडून तुमचं चिंतन करून घ्या. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, निश्चयानं तुम्ही मला जागा ठेवा. माझं मन भटकत राहतं, इकडे तिकडे फिरत राहतं. मी चिंतन करण्याचा प्रयत्न नक्की करतो, पण चिंतन करायला लागलो की मन फिरायला सुरुवात करतं, मन भटकायला सुरुवात करतं. माझ्यावर कृपा करा. हे मन ज्या ज्या दिशेला जाईल ना ते जायला लागलं की तुमच्या हातात जे सुदर्शन चक्र आहे ना ते त्या मनाच्या समोर आडवं घाला. म्हणजे कदाचित त्यांनी त्या मनाला जाणीव होईल की आपण भटकायचं नाही, भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहायचं. जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन, तुमचं सुदर्शन चक्र आडवं घाला आणि माझ्या मनाला भटकायचं थांबवा. अशी त्यांनी भावना अंतकरणातली भगवंताच्या समोर व्यक्त करतात. महाराज असं जर झालं आणि खरोखर तुम्हाला अखंड चिंतनाची जोडी प्राप्त झाली, अखंड तुम्ही चिंतन करू लागले, मग काय होईल? तुका म्हणे भोजे, भोजे म्हणजे त्यांनी पूर्ण होऊन समाधानी होऊन मग मी नाचेन निर्लज्ज, मग मी निर्लज्ज होऊन तुझ्या चिंतनामध्ये नाचायला सुरुवात करून देऊ. बाकी काही मिळवण्यासारखं शिल्लक राहिलंच नाही. तुझ्या भजनामध्ये, तुझ्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन अशा पद्धतीने मी निर्लज्ज होऊन नाचेन आणि दिव्य असणारा परमार्थाचा आनंद प्राप्त करून घेईन, अशी भावना भगवंताच्या समोर तुकोबा व्यक्त करत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा थोडासा डिले द्या. हरी चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी, तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी.
आज आपल्या सप्ताहातील 7वा दिवस, मागणीचा दिवस, जागराचा दिवस आहे. 7 दिवस त्यांनी सेवा करावी आणि सेवापूर्तीच्या वेळेला भगवंताकडे काहीतरी मागणी मागावी. काय मागावं देवाकडे? अनेकांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. जो तो ज्याच्या त्याच्या भावनेनुसार, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनानुसार त्यांनी पाहतो आणि भगवंताकडे ते मागण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा प्रत्येक मनुष्य स्वतंत्र अधिकाराचा आहे. त्याचा अधिकार स्वतंत्र आहे आणि त्या अधिकारातून तो परमार्थाकडे पाहतो, भगवंताच्या भक्तीकडे पाहतो आणि त्या अधिकारानुरूप त्यांनी मला तो संवाद साधत असतो. देवाबरोबर जरी बोलायला लागला तरी त्या अधिकारात जाऊन अशा पद्धतीने तो बोलतो. मग त्याची जी योग्यता, पात्रता, त्याची जी भूमिका झालेली आहे त्या भूमिकेनुसार सहजच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात आणि भगवंताकडून तो त्या प्रकारची याचना करायला सुरुवात करतो. त्यानं सेवा केलेली आहे 7 दिवस. त्या सेवेचं फल त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते फल त्यांनी मागायचंय आणि म्हणून तो अशा पद्धतीनं भगवंताच्या समोर ते बोलायला सुरुवात करतो. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात, अनेक स्वभावाचे लोक पाहायला मिळतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोणी सत्वगुणी आहेत, कोणी रजगुणी आहेत, कोणी तमोगुणी आहेत. ज्याच्यामध्ये ज्या गुणाचा प्रादुर्भाव झाला असेल, ज्या गुणाचा उच्चांक असेल तो त्या पद्धतीनं विचार करतो. तमोगुणी मनुष्य असेल तर तो त्यांनी संसारात गर्त झालेला असतो. सांसारिक लोकांमध्ये सगळ्यात डाऊन लेवल जर कोणाची असेल त्या तमोगुणी लोकांची. ते त्यांनी धर्मानुसार, संतांच्या शास्त्राच्या वचनानुसार जीवन जगत नाही. ती अनाठाई जीवन जगत असतात, स्वतःच्या मनानं जगण्याचा प्रयत्न करतात. आठवणी बेटोनी बांधला मुंडासा तिला जसे म्हैसा जना माझी. या लोकांना त्यांनी समाजात पामर अशी संज्ञा प्राप्त झाली. पामर लोक समाजात. पामराचा दृष्टिकोन असतो, त्याच्या मागण्याचा भाव त्याच्या पोटात असतो आणि तो त्याच्या पोतीनुसारच देवाकडे मागायला जातात. काही त्याच्यापेक्षा जरा बरे असतात रजोगुणी. रजोगुणी माणसं संसारिकच असतात. त्याच्या पायाला भेंगरीच बांधलेली असते. हे मिळवायचं, ते मिळवायचं, हे करायचं, ते करायचं. म्हणजे वावरं घ्यायचे, लेवलिंग करायची, भाबेरी खांदाच्या, पाईपलाईन करायचं, हे तुकडं त्यांनी भिजवायचं, ते तुकडं भिजवायचं. याच्यापेक्षा वेगळं त्याच्या डोक्यात काही नसतं. घर बांधायचं, गाडी घ्यायची, संपत्ती मिळवायची, ही भावना ज्याच्या पोटात आहे तो रजोगुणी असणारा मनुष्य आहे. तो विषयी प्रवृत्तीचा मनुष्य. त्या विषयांच्या प्राप्तीकरिता अट्टहास करावा असं वाटतं. तो विषय आहे. म्हणून जवळजवळ 90% लोक असेच सापडतात की ज्यांना संसारातल्या गोष्टींची अपेक्षा असते आणि त्याच वस्तू, त्याच गोष्टी त्यांना हव्या असतात. पण देवाच्या समोर जरी गेले तरी तेच मागतात, दुसरं काही मागत नाही. मग त्याने किती मोठा परमार्थ करताना दिसले. साखरे महाराज विनोदानं सांगायचे, तेवढ्याचे पंढरपूरला पायी गेला चालत चालत देवाच्या समोर. किती कष्ट आहेत मला. पंढरपूरला जे पायी जातात त्यांना माहिती आहे, ऊन लागतं, वारा लागतो, पाऊस लागतो, खायला मिळत नाही वेळच्या वेळेला. आम्ही आता परिक्रमेला गेलो होतो, मी परिक्रमावासी आलेले आहेत आमचे जोडीदार सगळे. मग त्यांनी एवढे कष्ट घेऊन त्यांनी वारी करायची. वारी केल्यानंतर मनुष्य पाय चालायला लागलं की पाहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन होतो, काय मोठे परमार्थिक आहे, बस किती मोठा परमार्थ, पाय चालताय. पण तो तिथं गेला, साखरे महाराज सांगायचे बरं आपल्या अंगावर नको. ते म्हणायचे तो चालत चालत पंढरपूरला गेला आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला आणि देवाच्या समोर विनंती करायला लागला, कधी करीशी लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला, याचं लग्न जमत नव्हतं. आणि तिथं जाऊन विठ्ठलाच्या समोर विनंती करायला लागला, देवा माझं लग्न कधी करशील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगता. आता हा चालत गेलेला आहे, सगळ्या लोकांच्या दृष्टीने हा वारकरी आहे, हा पारमार्थिक आहे. पण देवासमोर गेल्यानंतर त्यानं त्याचं अंतकरण प्रगट केलं आणि अंतकरणाचा भाव प्रगट करून सांगितलं. त्याच्या अधिकारानुसार त्याला काय पाहिजे, त्याचं लग्न व्हावं असं वाटतं. कधी करीशी लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला. म्हणजे त्याची ती अवस्था आहे, त्या अवस्थेत आहे तो आणि तो भगवंताकडे तेच मागतोय. त्याच्यापेक्षा काही सात्विक लोक जगात पाहायला मिळतात, सत्वगुण ज्यांच्यामध्ये प्रादुर्भूत झालेला आहे. हे लोक त्यांनी महाराज सत्वगुणाच्या साह्यानं भगवंताच्या भक्तीमध्ये रत आहेत. त्यांना असं वाटतं माझा उद्धार झाला पाहिजे, मला मोक्ष मिळाला पाहिजे. आता लोकांना हे उद्धार कशा करून खातात हेच माहीत नाही, उद्धार कशा करता पाहिजे हेच माहीत नाही. कारण त्यांना आता सध्या दृष्टिकोन समाजाकडे पाहण्याचा आहे. समाजातले लोक जसे जगतात तसं मी जगलो पाहिजे.
समाजातल्या लोकांकडे ज्या सुखसुविधा त्यांनी प्राप्त झालेल्या आहेत, मी सुद्धा हार्डवर्क केलं पाहिजे, अतिशय कष्ट घेतले पाहिजे, धावपळ केली पाहिजे, रात्रीचा दिवस केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे, आणि त्यांनी जे मिळवलं ते मिळवलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्व? अरे ते काय आपले मालक आहेत का? ते कोण आहेत? त्यांचा काय संबंध आहे आपल्या जीवनाशी? आपलं जीवन आपलं जीवन आहे, आणि आपण ठरवायचंय मला कसं जगायचंय. मला झोपडीत राहायचं का बंगल्यात राहायचं हे मी ठरवायचं. त्याच्यावर त्यांनी अवलंबून ठेवायचं नाही. मला त्यांनी काय खायचंय, मला त्यांनी चटणी भाकरी खायची की मला आणखी पक्वान्न खायचे ते मी ठरवायचं. लोक खातात म्हणून मी खाल्लं पाहिजे असा नियम नाही. पण दुसऱ्याकडे पाहून जीवन जगणारा मनुष्य कधीच समाधानी होत नाही. त्याला समाधान नावाची गोष्ट कधीच नसते महाराज. म्हणून समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वतःचे नियम स्वतः बनवले पाहिजे, आणि स्वतःच्या नियमात स्वतः वागलं पाहिजे. मला काय मिळवायचं आपण ठरवलं पाहिजे. सत्वगुणी मनुष्य हा निर्णय करण्यामध्ये सक्षम असतो, आणि तो विचार करतो की मला या संसार बंधनात नाही अडकायचं. कोण आहेत हे लोक? यांच्याकडे पाहून का जगू मी? कशाकरिता जगू? मला त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला त्यांनी परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची, अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची, त्याची भावना आहे. त्याला भगवंताच्या दर्शनाची गरज आहे, त्याला भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे. तो भगवत दर्शनाकरिता अट्टहास करतो. या मंडपात तुम्ही सगळेजण आलात की नाही? ज्या अर्थी मंडपात आलं त्या अर्थी तुमच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी असताय, शास्त्राविषयी त्यांनी असताय, संतांविषयी असताय, देवाविषयी असताय, म्हणून तुम्ही आला. जगात कुठेतरी देव आहे, आणि तो देव तुम्ही सर्वांचं भरण पोषण करतो. तो आपल्याला भेटला पाहिजे, आपल्याला मिळाला पाहिजे, त्याचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे, त्याचा संग आपल्याला झाला पाहिजे, अशी भावना अंतःकरणामध्ये उचंबळून येणं हे सत्वगुणाचं कार्य आहे. तुकोबारांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात, तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य घडवी परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस परमार्थ करून घेतो कोण? सत्वगुण. सत्वगुण जर आपल्यामध्ये असेल तर त्यांनी परमार्थ मनुष्य सहज करू शकतो. म्हणून सत्वगुणी माणसं परमार्थ करतात, आणि परमार्थाचीच भूमिका घेऊन देवाच्या समोर जातात, आणि देवाच्या समोर बोलायला सुरुवात करतात. मला काय पाहिजे? काय पाहिजे? देवा माझा उद्धार झाला पाहिजे असं मला वाटतं. देवा तुझं दर्शन झालं पाहिजे असं मला वाटतं. तुझी संगती झाली पाहिजे असं मला वाटतं. तू माझ्याशी बोलला पाहिजे असं मला वाटतं. तुझी कृपा मला प्राप्त झाली पाहिजे असं मला वाटतं. नवे नवे अखंड तुझं चिंतन मला प्राप्त झालं पाहिजे असं मला वाटतं. अशी भावना त्यांनी महाराज परमार्थिकाच्या मनात असते, आणि ती भावना घेऊन त्यांनी मला तो सेवा करतो, आणि सेवा करून त्याला जर मेवा प्राप्त करून घेण्याचा प्रसंग आला तर देवाच्या समोर हेच मागतो. काय मागतो? तो म्हणतो, देवा तुझं चिंतन घडलं पाहिजे, तुझी सेवा मला घडली पाहिजे अखंड. अशी भावना त्याच्या पोटातून सहज बाहेर पडते. आता एवढे 5 मिनिटं मी तुमचे घेतले, जास्त वाढले ते कमी करा. म्हणून एवढे 5 मिनिटं कशाकरता घेतले? आता हे एवढं ऐकल्यानंतर प्रत्येक मनुष्य समीक्षा करतो, त्या शब्दांची समीक्षा करतो, आणि मोजून पाहतो, तुलना करून पाहतो, याच्यात आपण कुठे बसतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगतो. आपण स्वतःची तुलना करतो या शब्दांना. आपण कशात आहोत? आपण आटून भेटून बांधलेला मुंडासा, उगाच म्हशीच्या टोणग्यासारखं याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल, अशी त्यांनी आपली अवस्था आहे का? आपण विधिवत शास्त्र नियमानुसार त्यांनी विषयाचं सेवन करून पत्नी, मुलं, घरदार, संपत्ती याच्यातच आपण अडकलेलो आहोत, की त्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये त्यांनी भवबंधनातून मुक्त होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, की मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आणि देव प्राप्त करून घ्यायचा अशी इच्छा निर्माण झालेली आहे. ज्याच्या मनात देव प्राप्त करून घेण्याची इच्छा अजून निर्माण झाली नाही ना, समजायचं अजून या ठिकाणापासून आपण कमी आहोत. देवप्राप्तीची इच्छा सुद्धा निर्माण व्हावी लागेल ना मला. परमात्मा असा कसा भेटेल? परमात्मा भेटावा असं जर वाटत असेल तर सगळ्यात आधी मनामध्ये दृढ विश्वास असला पाहिजे, जगामध्ये परमात्मा आहे. जगात बरेच माळकरी पाहिले महाराज, गळ्यात माळा बऱ्याच वर्षाच्या आहेत, पण पूर्ण विश्वास नाही जगात देव आहे का नाही. मताचा मत आहे देव आहे याच्यावरच पूर्ण विश्वास नाही. माळा मात्र गळ्यात घातल्यात बऱ्याच 25, 50 वर्षाचे, आणि जर देव आहे याच्यावर पक्का विश्वास असता तर आता कोविड सांगून गेला आपल्याला. त्यावेळेस कितीतरी लोकांनी आपला परमार्थ उघडा करून दाखवला. म्हणजे बऱ्याच लोकांनी माळा सुद्धा फुकून टाकल्या. मला जर देवावर पूर्ण विश्वास असला तर माळा लोकांनी काढल्या नसत्या. म्हणजे माळ घालून सुद्धा देवावर विश्वास नाही देव आहे म्हणून. ज्याला देव पाहिजे त्याच्याकरिता सांगतो लक्षपूर्वक ऐका. त्यानं सगळ्यात आधी मनात भाव निर्माण केला पाहिजे जगात देव आहे. एक मुद्दा लक्षपूर्वक ऐका. नंबर 2, तो देव भेटत असतो. दुसरा मुद्दा आहे मला, ज्याला खरंच चिंतन ऐकायचंय ना त्यानं कान उंच करून ऐका. ज्याला परमार्थ करायचा त्यानं ऐका. जगात देव आहे आणि खरोखर आहे. सगळ्या लोकांनी त्यांनी विचारपूर्वक
हे स्वीकारा, फार गरजेची गोष्ट आहे. जगात देव आहे. दुसरा मुद्दा, देव भेटत असतो महाराज. कशावरून भेटत? अरे सगळ्या साधू संतांना भेटतो. ज्ञानोबराने भेटला, तुकोबराने, सगळ्या संतांना भेटत असतो. दोन मुद्दे झाले. तिसरा मुद्दा, मला पण भेटणार आहे असा आत्मविश्वास असला पाहिजे. मला पण भेटणारच आहे म्हणून असा आत्मविश्वास पोटात घेऊन परमार्थात निघाला पाहिजे. नाही तर त्यांनी पेपर लिहून आला आणि विचारलं किती मार्क पडतील, तो म्हणला 35 पडतील, कधीच पास व्हायचा नाही तो जर म्हणला मला 90% मार्क पडतील, मग त्याला 70 पडतील. महत्वाची गोष्ट आहे. ते 35 म्हणलं का नापासच म्हणायचं. सरळ मुद्दा आहे. महत्वाचा विचार, तेवढा आत्मविश्वास आपल्या अंतर्गणात असला पाहिजे की मला परमात्मा भेटणारच आहे. किती मुद्दे झाले आता? 3 झाले. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटणार आहे. मग मला जर भेटावं असं वाटत असतं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या पोटात देवाच्या भेटीची इच्छा निर्माण झाली पाहिजे. इच्छा झाली पाहिजे. बायको करायची इच्छा होती की नाही? हो, नाही तर नाही म्हणत राहत होते ना महाराज. बरं, बायको गेल्यानंतर मुलं होण्याची इच्छा होते की नाही? होते ना. बरं, काय बायको बरं काय कोटी जण पालात ठेवायचे का? मग घर बांधायची इच्छा होती की नाही? मला एवढंच सांगायचं, मी काय तुमच्या बायका पोरांच्या विरोधातला नाही, पण मला हे सांगायचं, आणि बायको करायला इच्छा निर्माण व्हावी लागते, मुलगा व्हायला इच्छा निर्माण व्हावी लागते, राहण्याकरिता घर बांधायची इच्छा व्हावी लागते, या सगळ्या गोष्टींची इच्छा व्हाव्या लागतात. मग देवाच्या प्राप्तीची इच्छा नाही व्हावी लागायची का? बिगर इच्छेचा देव कसं काय भेटेल? खरं सांगायचं म्हणजे देव प्राप्त व्हावा याच्याकरिता तुमच्या मनात आधी इच्छा निर्माण व्हावी लागेल. माझ्या शब्दांवर खरंच लक्ष देतो मी सगळ्यांनी. जर देवापर्यंत जायचं असेल, हे सूत्र आहेत माझं तिथपर्यंत जाण्याचे. जगामध्ये देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटणार आहे. देवाच्या भेटीची इच्छा असली पाहिजे. फक्त इच्छा असून जमत नाही. नुसतं त्यांनी वाटलं पंढरपूरला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे. दिवसभर त्यांनी म्हणत राहिलं पंढरपूरला गेलं पाहिजे. अरे पंढरपूरला जाण्याकरिता घर सोडावं लागतं, 4-2 रुपये खिशात घ्यावे लागतात, एसटी स्टँडवर जावं लागतं, एखादी गाडी पकडावी लागते, मग प्रवास करून पंढरपूरला जावं लागतं. नुसतं घरात बसून घर कोंबड्यासारखं कुकूची करून जमत नसतं. त्याला घर तर सोडावं लागेल की नाही? म्हणजे फक्त इच्छा असून चालत नाही, प्रयत्न करावे लागतील. नुसतं कीर्तनाला गेले म्हणजे देव भेटेल असं समजू नका. नुसतं उभं कपाळ आपलं रंगवलं म्हणजे देव भेटेल. बुक्का लावला, साऱ्या अंगाला गण लावला, चट्ट्या पट्ट्याचा वाघ, इकडून नुसता गण लावला, हिंडत राहिलं कुरकुर सगळ्या दुनियात म्हणजे देव भेटतो असा त्याचा अर्थ लावू नका. माळ घातल्यानं त्यांनी देव भेटेल, गण लावल्यानं देव भेटेल अशी जर तुमच्या मनात कल्पना असेल की बास आता आपण त्याची माळ घातलेली आहे आपल्याला देव भेटणार, असं नाही भेटत. असं नाही भेटत. तुमच्या मनात त्यांनी तेवढंच पक्क झालं, बस आता आपण माळ घातली आणि आपल्याला देव भेटणार. देव प्रयत्नाशिवाय भेटत नाही, देव तपश्चर्याशिवाय भेटत नाही. रोज आपण म्हणतो हे तपे विनत समाधान प्राप्त करून घ्यायचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने म्हणून असू दे. आता जसं असेल तसं नाही आपण कडेला. तपे विना दैवत दीर्घा विना प्राप्त, मला एवढंच तुकडं घ्यायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नसतो. आता तपश्चर्या म्हटलं की लोकांच्या डोक्यात ती लांबलंच दाढी, त्या जटा, ते हिमालय, लगेच असं बसायचं पद्मासनात, लगेच ताबडतोब असं लोक तप म्हणलं की ते डोळ्यापुढे येत. एवढंच तप असतं असं नाही. अरे तप तर तुम्ही आताही करू शकता. डोळ्याचं तप आहे, काही तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे. तपाचे प्रकार आहेत ना. डोळ्याला समजून सांगा मला देव पाहायचा आहे, जग नाही पाहायचं. या डोळ्याला समजून सांगा बाकीचं काहीच घरकट मरकट पाहू नको. देव पाहण्याकरता 8 तास तप आहे डोळ्याचं. गांधारीने डोळ्याला पट्टी बांधून घेतली होती आणि ती पट्टी बांधल्यानंतर त्यांनी तिला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं. त्याने पट्टी सोडून दुर्योधनाला पाहिलं तर अख्खा दुर्योधन पोलादी झाला होता. डोळ्याचं तप आहे माझं.
डोळ्याने तपश्चर्या करता येते, कानाने तपश्चर्या करता येते. कानाला समजून सांगायचं, दुसरं ऐकायचंच नाही काय, फक्त देवाचंच ऐकायचं, देवाविषयीच ऐकायचं, बाकी काय ऐकायचं नाही. कानाचं तप आहे. जिभेला समजून सांगायचं, तिथं दोन गोष्टी आहेत, एक आहे वाद आणि दुसरा आहे स्वाद, आहे की नाही. जिभेजवळ त्याने जिभच बोलायचं काम करते, जिभच खायचं काम पण करते. जिभेला फार चावणं असतो. डायबिटीज झालेलं सुद्धा गप बसायचं नाही, गपचूप खातात नाही. दोन गुलाबजाम खाऊ पण ज्या दणकवतीलच भारत नाही. शुगर वाढली तर वाढली म्हणते, एक दोन गोळ्या जास्त खाऊ पण खाणारच नाही. त्याची जीभ आवडत नाही. महत्वाची गोष्ट आहे, ती जीभ फार घातक आहे. ती जीभच वादही घालते, ती जीभ स्वादही पाहते. पण जिभेला जर आवडून धरण्याचा प्रयत्न केला, जीभ आवडता आली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, जिभेची तपश्चर्या, खाण्याची तोंडाची तपश्चर्या आहे. भगवंताचं नामचिंतन, गुणांवाद गाईन, तोंडाची तपश्चर्या. हाताने भगवंताचे गुणांवाद करणं, हाताने दान धर्म करणं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. पायानं तीर्थयात्रा त्यांनी करणं, हाताने त्याने भगवंताचं भजन करणं, दान पुण्य करणे, तपश्चर्याच आहे. म्हणून तपश्चर्या केली पाहिजे. तप्पे विन दैवत. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मुद्दे सोडून जाऊ नका. जगात देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटणार आहे. देव भेटीची इच्छा अंतःकरणात निर्माण झालेली आहे, पण फक्त इच्छा होऊन चालत नाही हे सांगताय. मग काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या करणं म्हणजे ही तपश्चर्या घरी बसून भगवंताच्या भेटीची आस लागली पाहिजे. म्हणून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न झाल्यानंतर भगवंताचा अनुग्रह व्हावा लागेल, आणि त्याच्या अनुग्रहानंतर त्याचं दर्शन आपल्याला प्राप्त होईल. महत्वाची गोष्ट आहे. ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय त्याला अंतःकरणाच्या पटलावरती हे मुद्दे लिहून ठेवा. या मुद्द्यातून जावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही दुसरा. देव जर पाहिजे असला तर म्हणजे त्याला मनामध्ये दृढ भाव निर्माण करावा लागेल, जगात देव आहे बाबा, आणि तो देव त्यांनी दर्शन देत असतो. विश्वास ठेवा, तो मला पण भेटणार आहे, मी काही कमी नाही, देवाच्या दर्शनाकरिताच माझा जन्म झालेला आहे असं फक्त मनामध्ये ठरवून घ्या. संसार करण्याकरिता मी जन्माला आलो नाही, माझा जन्मच देवाच्या प्राप्तीकरिता झालाय अशी भावना अंतःकरणामध्ये दृढ निर्माण करा. मला देव भेटणार आहे, मग त्या देवाच्या भेटीची इच्छा निर्माण केली पाहिजे. इच्छा पण झाली पाहिजे ना महाराज. ही इच्छा फार गरजेची आहे. आता तुम्हाला साधू संतांच्या प्रमाणात इच्छा मुळेस पाहू नका, पडाला नरकाद्वारी. पण संसाराची इच्छा जर असेल तर नरकात जाल. देवाच्या प्राप्तीची इच्छा नरकात कशी नेईल मला? देवाच्या प्राप्तीची इच्छा देवापर्यंत घेऊन जाईल. म्हणून इच्छा निर्माण व्हावी अंतःकरणामध्ये. भगवंताचं कधीतरी चिंतन आपल्याला घडलं पाहिजे अशी इच्छाच आहे ना, इच्छा असली पाहिजे. मग तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत त्याच्याकरता. मग त्या प्रयत्नाला त्यांनी महाराज फळ आलं पाहिजे. परमात्मा कृपा करण्याकरिता येतो, त्याचा अनुग्रह झाला पाहिजे. आणि त्याचा अनुग्रह झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या दर्शनापर्यंत जाता येतं. म्हणून सत्वगुणी असणारा जो मनुष्य आहे, तो मनुष्य त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टीतून प्रवास करतो. त्याच्या मनात थोडी इच्छा निर्माण होते, देव भेटला पाहिजे, देव पाहिला पाहिजे. देव पाहिजे, देवाकडून नाही पाहिजे. परमार्थ करणाऱ्या लोकांमध्ये दोन प्रकार आहेत महाराज, तुम्ही ऐकतात का सर्वजण? एक देवाकडून पाहिजे म्हणणारा प्रकार आणि एक देव पाहिजे म्हणणारा प्रकार. दोन प्रकार आहेत. एकाला देव पाहिजे असतो आणि एकाला देवाकडून पाहिजे असतं. म्हणजे त्याचा परमार्थ चालू असतो, पण कशाकरिता? देवाकडून काहीतरी मिळवण्याकरिता. त्याला देवाकडून काहीतरी मिळवायचं, हा त्यांनी कनिष्ठ आहे. तो देवदेव करतोच, नाही करत असं नाही, तो सगळे उपक्रम करतो. त्याचं सगळं रितसर चाललेलं असतं, फक्त त्याला देव नको असतो. देवाकडून बाकीचं सगळं गबाळ जमा करायचं असतं. हे कमी आहे. मग ज्याला देवच पाहिजे तो श्रेष्ठ असणार आहे. मग त्याला देवाकडून काय नाही पाहिजे. मग काय काय नाही पाहिजे? सगळे लोक देवाकडे जातात तर सुख मागतात, सुखाशिवाय दुसरं काही मागत नाहीत. फार तर फार प्रेम मागतात, प्रेमाशिवाय दुसरं काही मागत नाही. लहान लहान लेकरं जरी धरून मंदिरात नेलं पाया पडायला, तरी त्या देवाच्या पायावर बळच मुंडकं दाबून त्यांनी मावशी म्हणते पाया पड आणि देवाला म्हण, देव मला सुखात ठेव. काय म्हणताय ते? सुखात ठेव म्हणताय. त्याला म्हणता येत नाही सुख महाराज. ती म्हणतो देवा मला सुखात ठेव. तेव्हापासून संस्कार आहेत मला त्याच्यावर. काय मागायला लावतात? सुख मागायला लावतात. म्हणजे देव नाही मागायला लावी, देवाकडून मागायला लावतात. महत्वाची गोष्ट आहे. महापुरुष असे आहेत महाराज की त्यांना देवाकडून काहीच नको आहे. त्यांना देवाकडून कोणतीच गोष्ट नको आहे. ज्या दिवशी तुम्ही निरपेक्ष व्हाल, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या मायबाप, मी फार गरजेचं सांगताय. ज्या दिवशी तुम्ही निरपेक्ष व्हाल त्या दिवशी तुम्ही जगातले सम्राट व्हाल. नाही कळलं तुम्हाला? निरपेक्ष, मला जगातलं काहीच नको. तुम्ही दुःखी का? तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात काहीतरी अपेक्षा आहे. कोणाकडून काहीतरी अपेक्षा, बायकोकडून तरी अपेक्षा माझ्या मनासारखी वागली पाहिजे, मुलाकडून अपेक्षा माझ्या मनासारखा मुलगा वागला पाहिजे,
त्यांना मी म्हणतो तसंच शिक्षण केलं पाहिजे, त्यांना अशीच नोकरी केली पाहिजे, त्यांना अशीच त्यांनी पैसे कमवले पाहिजे, मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे. मित्रांकडून अपेक्षा आहे, नातेसंबंधी लोकांकडून अपेक्षा आहे. जोपर्यंत ही अपेक्षा जिवंत आहे, जोपर्यंत ही आशा पोटामध्ये त्यांनी ठेवते आहे, तोपर्यंत तो मनुष्य समाधानी कधीच होऊ शकत नाही, तो कमीच आहे. पण ज्याच्या अंतकरणात कोणत्याच प्रकारची आस शिल्लक राहिली नाही, त्याच्यासारखा सम्राट जगात दुसरा कोणी नाही. आता मी कीर्तन करतोय, तुम्ही सगळ्यांनी मला बुवा म्हणलं पाहिजे, बाबा म्हणलं पाहिजे, महाराज म्हणलं पाहिजे, पंडित म्हणलं पाहिजे, शास्त्री म्हणलं पाहिजे, आचार्य म्हणलं पाहिजे, मला फार छान छान म्हणून माझ्या पाया पडलं पाहिजे, अशी जर अपेक्षा माझ्या पोटात असली आणि जर तुमच्याकडून मला ते मिळालं नाही तर मला सगळ्यात मोठं दुःख होईल. फार महत्वाची गोष्ट आहे. मी गेलो ना कार्यक्रमाला, आम्ही एवढा 2 तास कार्यक्रमात बसलो, पण एकदा सुद्धा माझं नाव घेतलं नाही हो. हे काय अपेक्षा? काय झालं मग? त्याने नाव घेतलं नाही म्हणून काय झालं? दुःख झालं. आणि कोणामुळे झालं? अपेक्षेमुळे झालं. ही जर अपेक्षा पोटात नसती तर दुःख व्हायचं काही कारणच नाही. उदाहरण सांगितलं पण सगळ्यांकरता उपयोगाचा मंत्र आहे, मायबाप तुमच्या प्रपंचात तुम्हाला कामाला येईल. भांडणं जर असतील ना सासू सुनाई होणारे, का बरं भांडणं होतात? सासूबाईला वाटतं सुनबाईनं असं वागलं पाहिजे, तिच्या मनात ती काय अपेक्षा आहे. ही अपेक्षाच आहे की नाही महाराज? सुनबाईला वाटतं सासूनं मला असं त्यांनी मला वागवलं पाहिजे, काय अपेक्षाच आहे. जोपर्यंत तुमच्या मनात ही अपेक्षा आहे आणि ती जर समोरून पूर्ण झाली नाही, तुम्हाला दुःख तुमच्या जीवनात जाणारच नाही महाराज. म्हणून कोणत्याच प्रकारची अपेक्षा कोणाकडूनच करायची. भगवान प्रगट झाला नरसिंह रूपातून, प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि पुन्हा पुन्हा विचारायला लागलं, प्रल्हादा सांग तुला काय पाहिजे? तुम्हाला काय नको देवा? मला काहीच नको आहे. अरे तरी पण माग ना काय पाहिजे? पुन्हा पुन्हा त्यांनी भगवान म्हणतोय माग, प्रल्हादानं मागणं मागितलं तरी यदि राशी समे कामम वरस्तम वरदर्शभा, हे वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणारे देवा, जर वरदानच देणार असशील तर मला असं वरदान दे, या जगाकडेच काय पण तुझ्याकडे सुद्धा मला कधीच काहीच मागण्याची अपेक्षा होऊ देऊ नकोस, एवढंच वरदान दे. किती मोठं वरदान आहे. काहीच मागायचं नाही. मग देवाकडून सुख मागायचं नाही, देवाकडून प्रेम मागायचं नाही, देवाकडे संसार मागायचं नाही, देवाकडे मोठेपण मागायचं नाही. मग काय मागायचं? मागणीचा दिवस आहे आजचा. मग काय भगवंताला अपेक्षाच नाही करायची, मग काय केलं पाहिजे? मग परमार्थ करणं तरी काय, परमार्थ कशा करता करायचा? अशा हजारो प्रमाणे सांगता येतील की देवाकडे सुख मागण्याकरिता जायचंय, देवाकडे प्रेम मागण्याकरिता जायचंय. अशी प्रमाण आहेत भारत प्रत्यक्ष. हे गात जागा गात जागा गात जागा गात जागा कानात येऊ शकतात. ते गात जागा असेल, खात जागा नाही बरं. तुम्ही तर खात जागा पंढरपूरला, खात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा. काय मागायला चालले? प्रेम मागण्याकरिता चालले. म्हणजे काय झाली? प्रेमाची अपेक्षा. त्यानं मला काय दिलं पाहिजे? प्रेम दिलं पाहिजे. ही काय आहे? अपेक्षा. ते म्हणले तुम्हाला जर त्यांनी मला सुखी व्हायचं असलं, सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा. सुखाच्या अपेक्षेनं पंढरपूरला चालला, देवाकडे चालला. महत्वाचा विचार आहे. का सांगितलं साधू संतांनी लोकांच्या समोर? अहो लोकांना प्रेमाची गरज आहे, लोकांना सुखाची गरज आहे आणि ते समाजाकडून मिळू शकत नाही. बायका पुढं काय सुख देणार आहेत? मला लोक देतात असं वाटतं, हे भामटे आहेत सगळे, सांगत नाही. घरात धुसफूस असते, मला फार धुसफूस असते. असा पान उतार असतो गप्पा, तुम्हाला समजत नाही, इथून सुरुवात असते मला. हे बाहेर फार छापमध्ये असते. त्याला फार लोक त्यांनी मानतात, ओळखतात, मुजराच घालायचे राहतात.
आणि घरात बायको म्हणजे गपरा जरा, तुला समजत नाही काही, वचवच घालायचं नाही अजिबात, अशी आहे. तुम्ही म्हणता तुला काय माहिती, मला माहिती आहे. आम्हाला फिरावं लागतं ना. बरोबर त्यांनी महाराज मातीच्या चुली असतात, तिथं भागवत पुराणात सांगितलं दंपतीनांचे कलह. सुरुवातीला फार छान वाटते महाराज ती बायको, लग्न झाल्यानंतर त्याला असा अवसान असतो, तो म्हणतो चंद्रमुखी. तो फोनवर तरी बोलत म्हणतो हॅलो चंद्रमुखी. त्याची ती चंद्रमुखी 2 वर्ष दम काढते फक्त चंद्रमुखी. नंतर ती सूर्यमुखी होती. अशी ताप द्यायला सुरुवात करते. काय सांग, ती सूर्यमुखी तरी बरी महाराज, लेकरं जरा थोडे मोठे झाले आणि इकडे इकडे हिंडायला लागली मग ती ज्वालामुखी होती. मग ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. बरोबर असते महाराज, फक्त सांगायचं नसतं. आपलं फटकळ तोंडाचा बाबा असल्यामुळं कीर्तनात ते सांगतोय. असू द्या, तात्पर्य मला हे सांगायचं, सगळ्या लोकांना सुखाची गरज आहे, सगळ्या लोकांना प्रेमाची गरज आहे. मग संसारात ते मिळत नाही, मग कुठे मिळतं त्याचा पत्ता सांगितला. फक्त जा पंढरपूरला, तो देव त्यांनी प्रेम देतो, तो देव सुख देतो असं सांगितलं, म्हणून सुख मागायला लावलं. पण आता एवढं सगळं सांगून झाल्यावर पण कशाला घरी घातला. अरे देवाकडे प्रेमही मागायचं नाही आणि देवाकडे सुखही मागायचं नाही, मग देवच मागायचं फक्त, देवाकडून काही मागायचं नाही. मग देव घेऊन काय करायचं, काहीच करायचं नाही, फक्त त्याचं चिंतन करायचं. ते चिंतन त्यांनी समाधानाचं आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या चिंतनाशिवाय समाधान प्राप्त व्हायचं नाही. मग तुम्हाला जीवनामध्ये जर काय मिळवायचं असेल तर त्यांनी देव मिळवा. त्या देवाच्या प्राप्तीने काय होईल, तुम्ही समाधानी व्हा. समाधान तरी मागायचीच गोष्ट आहे महाराज, पण तो परमात्मा जर प्राप्त झाला तर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, कृतकृत्य अवस्था निर्माण होते. जे प्राप्त करून घेतलं असता जगातलं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणतात. काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, अशी अवस्था निर्माण व्हावी. आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर काय शिल्लक राहतं, एकच गोष्ट शिल्लक राहते, त्याचं नाव आहे चिंतन, फक्त चिंतन. कोणाकडून काहीच अपेक्षा आहे, देवाकडून काय अपेक्षा आहे म्हणल्यावर बायका पोरांकडून कशाची अपेक्षा, समाजातल्या लोकांकडून काय अपेक्षा. तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता म्हणून तुमचा अपेक्षा भंग होतो, म्हणून तुमची उपेक्षा होते. उपेक्षा कधी होते, तुम्ही अपेक्षा केल्यावर होते. एक मोठे कीर्तनकार आपल्या संप्रदायात होते, वैकुंठवासी निवृत्ती महाराज देशमुख, म्हणजे इंदोरीकर नाही, वैकुंठवासी त्याच्याकरताच म्हणतो. ते नागपूरकर होते, इंग्रजी बोलायचे कीर्तनात, इंग्रजीतून कीर्तन करायचे. एका गावामध्ये त्रितपपूर्ती झाली 36 वर्ष, आणि 36 वर्ष सलग त्यांची कीर्तन त्या गावात, 1 वर्ष सुद्धा खाला नाही झाला. एका सद्ग्रस्ताने त्याने विचारलं, म्हणजे महाराज लोक मोठी चोखंदळ आहेत, दरवर्षी बदलून बदलून महाराज लोक आणतात, त्यांना नवीन नवीन ऐकावं असं वाटतं, आणि योग्य आहे महाराज, नवीन नवीन ऐकलं पाहिजे, भाव त्यांनी प्रकट झाले पाहिजेत वेगवेगळे, परत त्यालाच बोललं पाहिजे असं काही नियम आहे संप्रदायाचा, असं काही नाही. तुम्हाला 36 वर्ष तुम्ही कसे काय आले, लोकांनी सलग एवढे वर्ष तुम्हाला बोलवलं, कसं काय तुमचं येणं झालं. त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ते म्हणले जिथं अपेक्षा नसते ना तिथं उपेक्षा होत नाही. 36 वर्ष या लोकांपर्यंत मी गेलो, कोणत्याच प्रकारची अपेक्षा केली नाही, म्हणून माझी या लोकांनी उपेक्षा केली नाही. फार महत्वाचं, जिथं अपेक्षा आहे तिथंच उपेक्षा आहे. हे सूत्र कुठेही लावा, कोणाकडेही लावा, तुम्ही अपेक्षा करा, तुम्हाला दुःख होणार. मग अरे मग काय जगायचं नाही का, जगायचं म्हणल्यावर अन्न वस्त्र निवारा सगळं लागतं, सगळ्या गोष्टी लागतात, मग कशाची तरी अपेक्षा केली पाहिजे ना. तुझ्या प्रारब्धात असेल तर तुला सगळं मिळेल महाराज. प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रारब्धावर लावलं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची भरे पोट, तुका करीन बघा. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. प्रारब्धात असलं तर अन्न मिळेल ना, अपेक्षा करायची काय गरज नाही. बसवा, आणि एखादं म्हणत नाही कसं काय, तुम्ही उद्या बसून बघा जागेवर. खरंच प्रयोग करायला काय, खायला जर नाही दिलं देवानं तर तिथून पुढे देव खायला देतो बघाच, आणि तोच खायला देतो. कोण कोणाला देतो, उघडपणा पोटात आलं असतं, 2-4 रुपये पगार भेटला की त्याला वाटतं मी सगळं घर चालवतो. येणे तू कोण चालवणार, देव चालवतो. आम्ही काय कोणाचं खातो रे, तो राम आम्हाला देतो. म्हणून तरी फुगीरपणा पोटात निर्माण होऊ द्यायचं नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय आलं नाही, तो सगळं करतो म्हणून या सगळ्या गोष्टी होतात.
म्हणून त्यांनी अशी भावना पण पोटात असली पाहिजे, मला मुद्दा अपेक्षित आहे, कशाचीच अपेक्षा नाही, देवाकडून सुखाची अपेक्षा नाही, देवाकडून प्रेमाची अपेक्षा नाही, तर प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना हे समाधान, अशी भावना आहे आपल्याला. मग हे सगळं त्यांनी नको आहे. मग काय हवंय? फक्त जो प्राप्त झालेला देव आहे त्या देवाचं चिंतन हवंय, अखंड त्याचं चिंतन करीत राहणं, याच्यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही. त्या चिंतनात समाधान आहे. सुख मिळणं वेगळं आणि समाधान मिळणं वेगळं. लक्ष बरं, काय सुख वेगळं आणि समाधान वेगळं. तुम्ही सुखात आणि समाधानात काय फरक आहे? एक माणसाला गुलाबजाम खायला आवडत होता. गुलाबजाम काय फार अवघड गोष्ट नाही. गुलाबजाम म्हणजे जेवायला गेला पंक्तीत गुलाबजाम होते, त्याला 2 गुलाबजाम आधीच वाढले होते. आता त्याने ते गुलाबजाम खाल्ले. गुलाबजाम खाल्ल्याबरोबर त्याला आवडतच होते, म्हणून त्याला खाल्ल्याबरोबर सुख झालं, आहे की नाही? सुख झालं. मग तेवढं एकदम खावा का नाही? आता परत घमेल्याची वाट बघायला लागली, इकडून येतो का इकडून येतो वाढणार, लगेच आवडतो कोणतो दिसला वाढ वाढ. मग आणखी 2 वाढले होते, तेवढा 2 खावा की नाही? का बरं? गुलाबजाम खाल्ल्यानं सुख प्राप्त झालं, पण तेवढ्यावर भागलं नाही म्हणजे काय झालं नाही? समाधान प्राप्त झालं नाही. समाधानाकरता अजून 2 वाढ, अजून 2 वाढ, अजून 2 वाढ. मग ते नरड्यापर्यंत आल्यावर मग त्याला वाटतं आता जागाच नाही झाली, बस समाधान. सुख वेगळं, समाधान वेगळं. समाधान म्हणजे आता मागायचंच राहिलं नाही, याचं नाव समाधान. समाधान आता काही मिळवायचंच राहिलं नाही, याचं नाव समाधान. समाधान आता काही करायचंच राहिलं नाही, याचं नाव समाधान. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, आपण समाधानी आहोत का? आणि जर समाधानी नसलो तर किती संपन्न झाले तरी तुमचा काय उपयोग नाही. तुम्ही फार श्रीमंत झाले, फार नावगाव कमवलं, फार प्रतिष्ठा कमवली, फार वैभव प्राप्त झालं आणि समाधान जर नसलं तर एवढं मिळून काय उपयोग नाही. म्हणून त्यांनी सुख मिळवण्याचं भांगडीत पडू नका, समाधान मिळवण्याच्या विचारात राहा. समाधान फार महत्वाचं. समाधानी राहायला शिका. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे. समाधान, हे समाधान महत्वाचं. समाधान कशात आहे? ते समाधान भगवंताच्या चिंतनात आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. म्हणून समाधान देईल महाराज ते चिंतन. म्हणून देव प्राप्त झाला. दुपारी 12 वाजताच प्रगट झाला, देव प्राप्त झाला. तो यावा असं वाटत होतं. अभंग दुसरा होता चिंतनात, त्यांना दाखवला होता रामदास महाराज, त्यांनी तिकडूनच मला म्हणले झालेला आहे. मग आता तो नाही घेतला अभंग. आता आम्हाला 2 बाजूने रामदास आहे, इकडून रामदास आहे, हनुमंतराय रामदासच आहे, हे रामदास. यांनी सांगितलं आता ते झालेला अभंग आहे, मग दुसरा तो नाही तर दुसरा अभंग चिंतनाकरिता घ्यायचं. चिंतनच करायचं ना, फार महत्वाचा विचार आहे. देव प्रगट झाला, राम प्रगट झाला. महाराज रामाच्या प्राकट्याकरिता 8 तास केला. सगळ्यांनी त्यांनी महाराज कासलोपरी सगळा प्रसंग तुम्ही कीर्तनात ऐकलाच असेल. दशरथ राजाला वाटत होतं राम प्रगट व्हावा, कौशल्याला वाटत होतं राम प्रगट व्हावा, पृथ्वीला वाटत होतं राम प्रगट व्हावा, सगळ्या दिशांना वाटत होतं राम प्रगट व्हावा, रावणाच्या बंदीखानातल्या देवतांना वाटत होतं राम प्रगट व्हावा, स्वर्गातल्या देवदेवतांना ब्रह्मदेवादिकांना वाटत होतं राम प्रगट व्हावा. मग सर्वांना राम प्रगट व्हावं वाटत होतं आणि त्या सर्वांचं म्हणणं रामानं ऐकलं. आणि ऐकून त्यांनी महाराज राजाला संतती नव्हती, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाई कल्पते, अशी त्याची अवस्था होती. मग त्याला यत्न करायचा होता. एक पशु मारून आणण्याकरिता सांगितलं. तो गेला आणि त्याने श्रावण बाळच मारला. तो श्रावण बाळ त्यांनी कासावीस झाला. त्याची त्यांनी दिव्य अवस्था. मरताना सुद्धा आई बापाची चिंता करत त्यांनी प्राण सोडले. म्हणलं माझे आई बाप उपाशी आहेत, त्यांना पाणी पाज राजा. राजाला त्यांनी काही नियम सांगून टाकले. तिथं जा, त्यांच्याशी बोलू नको, आधी तुझ्या हातचं पाणी प्यायचे नाही, ते जर माझा मृत्यू झाला तुझ्या हाताने असं कळलं तर. मग काही बोलायचं नाही असं सांगितलं होतं. पण आता ते म्हणजे तू काही बोलत नाही याचा अर्थ तू आमचा मुलगा नाही, तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी प्यायचं नाही. नाहीला जसं बोलायला लागलं, बोलला. बोलल्यानंतर कळलं हा दशरथ आणि हा आमचं पोरगं मारून आला. मग काय करतो, शाप देऊन टाकला. राजा तुला 4 मुलं होतील पण एकही अंतकाळ समायला तुझ्याजवळ राहणार. आता आनंदही झाला, लेकरच नव्हते ना महाराज, पुत्रहीनस्य मे राज्य. मग मला संतती होणार, 4 मुलं होणार याचा आनंद झाला, पण एकही अंतकाळ समायला राहणार नाही याचं दुःख झालं. वशिष्ठांकडे गेले. मग त्यांनी देवांगना हाती आणविला शृंगी. तो शृंगी आणला, यज्ञ केला. यज्ञातून नारायण प्रगट झाला, त्यानं प्रसाद दिला. तो कौशल्याच्या, सुमित्रेच्या आणि कैकेयीच्या हातात दिला. त्यांनी प्रसाद सेवन केला. गर्भवती झाल्या. धर्मशास्त्राप्रमाणे डोळे विचारले. 9 मास पूर्ण झाले. चैत्र शुद्ध नवमी आली. मध्यान्हासी दिनकर फळ भरी होय स्थिर. मध्यान्हाला दिनकर त्यांनी स्थिर झाला. त्याला आनंद झाला. माझे वंशी चक्रपाणी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला.
राम जन्मला ग सखे राम जन्मला. रामाचं प्राकट्य झालं, लक्ष्मणाचं प्राकट्य झालं, शत्रुघ्नाचं प्राकट्य झालं, भरताचं प्राकट्य झालं. सौखे एकच आहेत महाराज, एकच परमात्मा 4 रूप धारण करून आला. प्रत्यक्ष देव प्रगट झाला. आता अपेक्षा होती देव प्रगट व्हावा म्हणून सर्वांच्याकरता देव प्रगट झाला. आता प्रगट झाल्यावर आपण काय केलं पाहिजे? तुम्ही ऐकतात ना सर्व, तेवढा थाटामाटा सप्ताह केला. कशाकरता सप्ताह होता? राम जन्म व्हावा म्हणून. राम जन्माकरता सप्ताह झाला. राम जन्म. आता काय करणार आहोत? सगळे माझ्याकडे बघायला लागले. काय ठरवलंय तुम्ही? राम तर आला, आता काय करणार? आता काय पुढचा मुद्दा काय? राम तर प्रगट झाला, आता काय करायचं? आता त्याला मागायचं काहीतरी. मग किती लोक मागतात आणि कशा पद्धतीने मागतात त्याची यादी तर मी तुमच्या समोर आधीच सांगितली. मग आपण ज्या कक्षेत मोडतो तेच मागणार रामासमोर जाऊन आपण, देवा माझं असं होते, मला असं प्राप्त होते. देव तर प्रगट झाला, त्याच्याकरताच प्रगट झाला. मग ते सगळं सांगितलं आणि सांगून ते त्याने नश्वर कसं हे पण सांगितलं. मग मागणं काय योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. काय योग्य मागणं आहे? चिंतन. कोण प्रगट झालं? राम प्रगट झाला. आता तुम्ही काय केलं पाहिजे? ज्यार्थी सगळे म्हणतात त्यार्थी तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं कळालंय माझं. कोण प्रगट झालं? राम प्रगट झाला. तुम्ही काय केलं पाहिजे? चिंतन. रामाचं चिंतन केलं पाहिजे. जर रामाचं चिंतन केलं ना तर सुख मागायची गरज पडणार नाही. देव सुखाचा डोंगर तुमच्या समोर उभा करेल. रामाचं चिंतन जर केलं ना तर प्रेम मागायची गरज नाही. राम त्यांनी प्रेमाचा पूर तुमच्यावर त्यांनी अशा पद्धतीने लुटून देईल. तुम्ही फक्त त्यांनी राम एवढंच चिंतन करायचं. तुम्ही प्रेम मागायचं नाही, तुम्ही सुख मागायचं नाही, तुम्ही समाधान मागायचं नाही. तुम्ही फक्त चिंतन करायचं. जर तुम्ही चिंतन करू लागले ना तर त्या चिंतनाची जोडी म्हणजे तुमच्याकडे ती चिंतनाची साठवण होईल आणि त्या साठवणीनं खऱ्या अर्थानं रामाची कृपा प्राप्त होईल आणि त्या कृपेनं त्यांनी मला जीवन सुखी, समाधानी, प्रेमानं गच्च भरून जाईल. म्हणून फक्त चिंतन महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबा यांच्या समोर देव प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज आता त्या देवाकडे त्यांनी पाहतायत. तो देव त्यांनी हवा होता, दुसरं जगातलं काहीच नको होतं म्हणून त्यांनी महाराज देव आहे असा अंतकरणात दृढ विश्वास होता. देव भेटत असतो हे पुराणांच्या माध्यमातून माहित होतं. तो मला पण भेटणार आहे असा आत्मविश्वास होता. मग देवाच्या भेटीची इच्छा पण प्रबळ निर्माण झाली होती. त्याच्याकरता प्रयत्न पण केले होते. देवानं अनुग्रह पण केला. भगवंताचं दर्शन पण झालं. दर्शन झाल्यानंतर देव समोर उभा राहिला राम रूपामध्ये. काय पाहिजे होतं? कशाकरता त्यांनी एवढा अट्टहास केला होता? मी तो प्रगट आहे तुमच्या समोर. म्हणजे देवा तो आलास ना, मला जगातलं काहीच नको, मग मला फक्त तुझं चिंतन घ्यायला पाहिजे असं काहीतरी कर. त्या चिंतनाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. जगातली कोणतीच गोष्ट उपलब्धी म्हणून साठवण्यासाठी नाही, फक्त तुझं चिंतन हीच माझी सगळ्यात मोठी जोडी आहे आणि त्याचा लाभ मला झाला पाहिजे आणि अखंड चिंतन माझ्याकडून घडलं पाहिजे. एवढंच वरदान दे महाराज. वर्णन करू चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी. चिंतनाची जोडी हाची लाभ घडू घडी. देवा मला काय नको जगातलं, मग तुझं चिंतन घडलं पाहिजे. चिंतनच महत्वाचं आहे महाराज. आणि ते अखंड चिंतन घडलं पाहिजे. महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. चिंतन हे चित्तानं केलं जातं. चित्ताला दुसरा विषयच नसला पाहिजे, चित्ताचा विषय असला पाहिजे चिंतन. कारण चित्त 2 गोष्टी करू शकतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण?
एक गोष्ट आहे चिंता आणि दुसरं आहे चिंतन. चिंता आणि चिंतन जवळजवळच्याच गोष्टी आहेत. चित्त त्याने महाराज त्याच्यात अजून एक मुद्दा आहे. चिंता जी असते ना ही जाळून टाकते महाराज माणसाला, जिवंतपणे जाळते. त्याच्यातला अनुस्वार जर काढला ना, चिंतेतला अनुस्वार काढला, काय शब्द शिल्लक राहील? चिता. चिता पण जाळते, मेल्यावर जाळते. पण जिवंत माणसाला जाळायचं काम जर कोण करीत असेल तर चिंता. आता कोणाला कशाची असते काय सांगा, प्रत्येकाची चिंता वेगळीच आहे ना. ज्याला त्याला कोणत्या प्रकारची चिंता असते, कोणी काही झालं तरी चिंता आहेच मला त्याच्या. ही चिंता जीवनातून नष्ट व्हावी असं वाटत असलं, कशाचीच चिंता त्याने आपल्याला राहू नये असं वाटत असलं, त्याला औषध आहे. काय औषध आहे? चिंतन. कळलं नाही? सोपं गोष्ट आहे. तुम्हाला चिंताच राहू नये असं वाटत असलं, तुम्ही काय केलं पाहिजे? चिंतन. चिंतन जर करायला सुरुवात केली तर चिंता राहणार. मग काय होतं त्या चिंतेचं? ती चिंता आपली निघते आणि देवाला पडते. आता माझी चिंता तुझं नारायण. आता चिंता आपल्याला आहे का? नाही. मग कोणाला? देवाला. का बरं देव चिंता आपली करतो? त्याचं कारण आपण त्याचं चिंतन करतो. ज्या दिवशी तुम्ही चिंता सोडून भगवंताचं चिंतन कराल त्या दिवशी देव तुमची चिंता करेल. नाही आता त्याचा पांडुरंग दास. चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आशा शिल्लक नसली आणि सगळ्या प्रकारची आशा टाकून जर तो भक्त भगवंताचं चिंतन करायला लागला तर देव त्याचा दास होतो, त्याची सगळी कामं करतो, सगळी सेवा करतो. त्याला खाऊ घालण्याचं काम कोण करतो? देव करतो. देवाला चिंता आहे महाराज. चिंता दोघांनाच असते, एक जीवाला आणि दुसरी देवाला. जीवाला कशाची चिंता? नित्य उठून या खावयाची चिंता, खाण्याची चिंता. कोणाला? जीवाला खाण्याची चिंता. आपण भागवतात हे ऐकत असतो. त्याच्यात बरेच प्रकार आहेत. काही ना खायलाच नसतंय, खायला मिळतच नाही, ते म्हणतात आता काय खाऊ, अशी त्यांना चिंता. काही एवढं जास्त असते खायला, त्यांच्या पुढे चिंता असते काय काय खावं. दुसरा प्रकार आहे, जास्त असतं ना खायला, आता काय काय खाऊ. माणसं खा दोन चार, काय खाऊ म्हणजे काय काय खाऊ, आता हे खाऊ का ते खाऊ, काय काय खाऊ. अजून एक वर्ग असतो, सगळं घर भरलेलं असतं खाण्यापिण्याने, पण खाता येत नाही. त्याचा मुद्दा असतो कसं खाऊ. त्याला डायबिटीस झालं ते म्हणतो कसं खाऊ. त्याला त्यांनी महाराज बाकीचे सगळे आजार, बीपी जर वाढायला त्याला बीट खायचं नाही, आता हे ते कसं खाऊ, आळणी खावं लागतंय, त्याला त्यांनी कसं पण कसं खाऊ. असे 2-3 प्रकारच्या चिंता जीवाला असतात. देवाला मात्र चिंता नसते. देवाला चिंता असते ती खाऊ घालण्याची चिंता असते, संतांना चिंता नसते. महत्वाचा मुद्दा आहे. संतांच्या जवळ चिंता नाही, चिंता दोघांकडे, देव आणि जीवाकडे. म्हणून जीव त्यांनी चिंता करतो, देव चिंता करतो. देव कशाची चिंता करतो? देव खाऊ घालण्याची चिंता करतो. सगळ्या जीवांना खाऊ घालायचंय, सगळ्या जीवांना सुखात ठेवायचंय, म्हणून ती चिंता परमात्मा करत असतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, हाच घडोघडी लाभ आपल्याला प्राप्त व्हावा. मग हे भगवंता तुझं चिंतन मला त्याला घडलं पाहिजे. ते चिंतन जर मी करायला लागलो तरच मला खऱ्या अर्थानं समाधानापर्यंत जाता येईल, अन्यथा जाता येणार नाही. म्हणजे जे भक्त देवाचं चिंतन करायला लागले ना, परमात्मा त्यांचा सांभाळ करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. श्रीमद भागवतामध्ये 5-6 प्रश्न विचारले सुरुवातीला. शौण ऋषींनी सुद्धजी महाराजांना किम श्रेय के शास्त्र सारहा. आणि तिसरा प्रश्न होता कस्व अवतार प्रयोजनम. भगवंताच्या अवताराचं काय प्रयोजन? एका वाक्यात सांगतो, लक्ष करू. काय किम श्रेय हा माणसाच्या जन्माची सफलता कशात आहे? म्हणजे कोणत्याही प्रकारची मागणी न करता, कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करणे हे श्रेयस्कर आहे. अहे पुण्य प्रतिहता मे आत्मा संप्रसिद्धते. कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही, भगवंताची भक्ती करायची, श्रेयस्कर आहे. मग सगळे शास्त्र काय सांगतात? म्हणजे शास्त्र सारस्य सैव. हे सगळे शास्त्र सुद्धा एकमुखाने तेच सांगतात की तुम्ही त्यांनी काही अपेक्षा करू नका, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं चिंतन करा. कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं. मग तिसरा प्रश्न विचारला, देवाचा अवतार का होतो? त्याचं उत्तर दिलं प्रयोजनम सतो रक्षा.
याचा अर्थ उलगडून सांगतो मराठीमध्ये, जे भक्त त्यांनी कोणत्याच प्रकारची अपेक्षा मनामध्ये न ठेवता भगवंताचं चिंतन करतात त्यांचा सांभाळ करण्याकरिता देव अवतार घेऊन येतो. महत्वाची गोष्ट आहे. आता कळण्यासारखाच मुद्दा, ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय करतो, मी जीव करून सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. परत एकदा ऐका, कोणत्याही प्रकारची अपेक्षा पोटामध्ये न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो त्याचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष अवतार घेऊन येतो. राम अवतार का झाला? ज्यांनी काहीच अपेक्षा केली नाही, फक्त राम पाहिजे अशी भावना पोटात धारण केली, त्यांच्याकरिता आला. का वनवासाला गेला? वनवासाला जायचं काय कारण नव्हतं मला, याने बळच वनवास अंगावर ओढून घेतला. जन्म तर झाला, जन्म झाल्याबरोबर त्यांनी मला सगळे देवदेवता पाहण्याकरिता भेटण्याकरिता यायला लागल्या. भगवान शंकर पण आले. अयोध्या नगरी मोठी सजवली गेली. आज आपली काकणीवाडी सुद्धा अयोध्येसारखी दिसते मला. सगळीकडे सजावट केलेली आहे, मोठा सुंदर मंडप आहे, पाळणा लावलेला आहे, सर्वत्र तिने आनंदाचं वातावरण आहे. राम जन्म लागे सखे राम जन्मला, अवधमे आनंद भयो, जय रघुवर लाल की, आनंदाचा सोहळा त्यांनी झाला. राम प्रगट झाला अयोध्येमध्ये. भगवान शंकर पाहण्याकरिता आले. जाऊ देत नव्हते आतमध्ये. भगवान शंकराने ज्योतिषाचं रूप धारण केलं. ज्योतिषी दरवाजातून फक्त गावातल्याच लोकांना प्रवेश होता, बाहेर गावचे जाऊ देत नव्हते. हे म्हणे मला जाऊ द्या ना, म्हणे बाहेर गावच्या लोकांना प्रवेश नाही. म्हणजे मी ज्योतिष आहे, फार चांगलं त्यांनी ज्योतिष सांगू शकतो, जाऊ द्या ना आतमध्ये. ज्योतिषी म्हणल्यावर जाऊ दिलं. आता काय ते सांगेल ना ज्योतिषी बाळाचं, जाऊ द्यायला लागलं. काक भुसुंडीजी महाराज भगवान शंकरा बरोबर होते. ते म्हणजे येऊ दे यांना पण, म्हणजे तुला आतमध्ये सोडलं की त्याला पण घे म्हणतो, जमणार नाही. ते म्हणजे हो मी ज्योतिष आहे पण मला लिहिता वाचता येत नाही. मग मला त्यांनी लिखापडी करण्याकरिता कोणीतरी रायटर असावा लागतो. हे आमचे रायटर आहेत, त्यांना येऊ द्या. मग काका भुसुंडीला नेला आतमध्ये, आणि आतमध्ये नेऊन भगवान शंकराच्या हातामध्ये प्रभू रामचंद्रांना दिलं आणि त्याचं भाकीत करायला सुरुवात केली. आणि काका भुसुंडीजी महाराज लिहून देत होते. भाकीत करताना असं लिहिलं, हा राम त्यांनी बाललीला करेल. दशरथाच्या अंगणामध्ये त्यांनी रांगायला सुरुवात करेल. रांगता रांगता उभा राहील, उभं राहता राहता चालायला सुरुवात करेल, चालता चालता अशा पद्धतीने खेळायला सुरुवात करेल. लहानपणी त्यांनी धनुष्यबाण त्याची त्यांनी खेळण्याच्या वस्तू असतील. हा दशरथाला कौशल्यला सर्वांना आनंद देईल. चारही भावंड दिव्य आनंद प्राप्त करून देण्याकरिता झालेले आहे. ठुमक ठुमक करून त्यांनी महाराज दशरथाच्या राजवाड्यामध्ये फिरतील. दशरथ राजाला मोठा आनंद देतील. कोणी सांगितलं? शंकराने सांगितलं. शंकरानेच रामकथा सांगितली महाराज, हे सगळं सांगितलं. मग हा त्यांनी 8 वर्षाचा होईल. 8 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी हा गुरुकुलात जाईल. वशिष्ठ ऋषींच्या गुरुकुलात जाऊन त्यांनी शिक्षण घेईल. तो शिक्षण घेण्याकरिता त्याचं मोची बंधन झालं. तो शिक्षण घेण्याकरिता गेला आणि 15 वर्षाचं वय त्यांनी झालं. तो घरी आला. एक बाबा येईल आणि तो बाबा त्यांनी या रामाला त्याच्याबरोबर घेऊन जाईल असं त्यांनी मला सांगून टाकलं. तिथं गेल्यानंतर या रामाला धनुर्विद्या शिकायला मिळेल, युद्धकला शिकायला भेटेल. राजर्षी असणारे विश्वामित्र महाराज त्यांनी येतील आणि याला त्यांनी धनुर्विद्या शिकवतील. असं सगळं त्यांनी भाकीत सांगायला सुरुवात केली महाराज. आणि तसंच त्यांनी घडलं. भगवान शंकर सगळं भाकीत सांगून अशा पद्धतीने निघून गेले. आणि खरोखर त्यांनी महाराज भगवान रांगू लागले. रांगता रांगता उभे राहू लागले, उभं राहता राहता चालू लागले, चालता चालता पळू लागले. चारही भावंड एकमेकाबरोबर खेळू लागले. दशरथाचा राजवाडा त्यांनी गजबजून गेला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आज रामनवमी आहे ना, म्हणून रामाचं सांगितलं पाहिजे ना. एका दमात रामायण नाही सांगायचं, मी आता हळूहळू सांगतो. अजून बराच दम आहे, अर्धा तास टाइम आहे अजून, नाही तर 10 मिनिटात तरी सांगता येतो रामायण. पण थोडं शांतपणे सांगतो, लक्षपूर्वक ऐका. राम त्यांनी मोठा होऊ लागला. दशरथाला आनंद वाटू लागला, कौशल्यला, सुमित्रेला, कैकेयीला जास्त आनंद होता रामाचा. कैकेयीसारखं प्रेम रामावर कोणीच करत नव्हतं. म्हणतात त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून झोपत होते आणि सकाळी राम तिच्या समोर आणायचा. डोळ्याची पट्टी सोडायची ना, ती राम बघायचा आणि मग बाकीचं जग बघायचं. राम पाहिल्याशिवाय बाकीचं काही पाहायचं नाही. एवढं प्रेम कैकेयीचं प्रभू रामचंद्रानं होतं. एवढं प्रेम करणारी कैकेयी होती. म्हणून विलक्षण असणारं प्रेम. 8 वर्षाचे झाले, गुरुकुलात गेले. वशिष्ठ ऋषीच्या तिथे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. 15 वर्षाचे झाले. विश्वामित्र आले. ते म्हणजे मी फार यत्न करतो, काही कबार करून यत्न नाही सांगता. म्हणून त्यांनी कितीतरी वेळेला यत्न केला पण सांगता झाली नाही. राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात. हे दशरथा, अरे ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. तुझा थोरला मुलगा मला देऊन टाक, यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता तो योग्य आहे. दशरथाला त्या ब्राह्मणाचे शब्द आठवले, श्रावण बाळाच्या आई बापाचे. ते म्हणले होते 4 मुलं असतील पण एकही अंतकाळ समायला नसेल. हा राम जर त्यांनी घेऊन गेले माझा मृत्यू आला, मग काय कर दशरथाला, मी येतो स्वतः, तू नाही पाहिजे.
तुझा मुलगा जर देत असेल तर बरं, नाही तर मग आपण काय कमी नाही. विश्वामित्र म्हणले तो हरिश्चंद्र राजा जाऊन विचार, तुझा पूर्वज आहे त्याची काय, त्यांनी तारा राणीची काय अवस्था केली. दशरथ राजा थरथर कापायला लागला. वशिष्ठांनी मध्यस्थी केली, सांगितलं जा आणि जाऊन त्यांनी रामाला त्यांनी देऊन टाक, त्यांच्या स्वाधीन कर, त्याचं कल्याण होणार आहे. पण विश्वामित्रांच्या हातात दिलं. विश्वामित्राने त्याला रामप्रभूंना दादा लक्ष्मणाला धनुर्विद्या शिकवली. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण होतो नाही कुठे तर आमंत्रण आलं मिथिला नगरीत. आणि आमंत्रण आल्यानं तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नाही तर मी आपला सांगत राहायचो, तुम्ही गुंगून जायचे कशात तरी, कडी लावली का नाही, कुलप लावलं का नाही, घरी कोणी आहे का नाही, आता काय करावं, उशीर झाला मग काय करायचं, आता हे तर सांगायला याचं आटोपलं म्हणजे बरं होईल, टायमात झालं मग असं व्हायला नको तुमच्या मनामध्ये. सरळ गोष्ट आहे. म्हणून मी तर आपण सांगत राहील, नाही तर तुमचा व्हायचा कार्यक्रम दुसरीकडे सुरू. राम चाललेला आहे महाराज विश्वामित्रांच्या बरोबर. यज्ञ पूर्ण झाला. मिथिला नगरीतून त्यांनी निरोप आला. जानकीचा स्वयंवर होता. धनुष्य त्यांनी उचलायची, धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण होता. गेले महाराज तिथे, कोणाच्या धनुष्य उचलला गेला नाही. मग काय करायचं. मग आता निर्वीर पृथ्वी झाली की काय, जनक राजा म्हणला. निर्वीर पृथ्वी झाली की काय म्हणल्यानंतर लक्ष्मण दादा दम निघला नाही. तुम्हाला ज्या सभेमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत तिथं म्हणतो निर्वीर पृथ्वी झाली की काय. असं म्हणल्यावर विश्वामित्र पाहायला आले, म्हणजे राम इथंच आहे. विश्वामित्रांनी रामाला आज्ञा दिली, जा रामा धनुष्य उचल. असं म्हणल्याबरोबर श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त झाली. आधी गुरुजींना नमस्कार केला, मग त्याशिवाय धनुष्याला नमस्कार केला. तो राजा आहे जनक, त्याला नमस्कार केला. भगवान शंकराचं त्यांनी स्मरण केलं. एका हातातच धनुष्य उचलला, प्रत्यंचा लावण्याकरिता वाकवला. कडकड कडकड आवाज होता आणि धनुष्य भंग झाला. जानकीने वरमाला त्यांनी अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये घातली. आनंदाचा सोहळा होऊ लागला. राम लक्ष्मणच गेले होते फक्त, प्रजेत बाकी कोणी आलं नव्हतं. निरोप केला अयोध्या नगरीपर्यंत. निरोप केल्यानंतर दशरथ राजा सगळ्या प्रजेला घेऊन आला. बाकीचे भावंड पण, शत्रुघ्न आला, भरत पण आला. आणि आता जनकाच्या राज्यामध्ये अजून 2 मुली आहेत, लग्नाच्या 3 मुली आहेत. त्यांचा विवाह पण करायचा आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचा विवाह जानकी बरोबर झाला. लक्ष्मणाचा विवाह उर्मिले बरोबर झाला. शत्रुघ्नाचा विवाह त्यांनी श्रुतकीर्ती बरोबर झाला. आणि भरताचा विवाह मांडवी बरोबर झाला. अशा 4 भावंडांचा विवाह झाला. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर त्यांनी महाराज 6 महिने तिथे राहिले, पुन्हा अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर त्यांनी फार समाधान आहे. पण दशरथ राजा एक दिवशी आरशात बघत होता. 2 गोष्टी दिसल्या, तुम्ही ऐकत ना सर्वजण. पहिली गोष्ट होती मस्तकावरचा मुकुट थोडा तिरका झाला होता. आणि दुसरी गोष्ट होती कानाजवळचा एक केस पांढरा झाला होता. आता याच्यात काय फार विशेष आहे. मस्तकावरचा मुकुट तिरका झाला म्हणजे त्याला हे कळालं की मी राज्य आता माझ्या मुलांना दिलं पाहिजे. आता मला नित्य टोप्याचं डोक्यात घालतात नाही, वाकड्या तिकडे होतात, असं त्याने समजून घ्यायचं. कानाजवळचा केस पांढरा झाला म्हणजे त्याला समजून घ्यायचं मी म्हातारा व्हायला लागलेलो आहे. दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला होता कानाजवळचा, त्यानं रामाला राज्य द्यायचं ठरवलं. आता राम अख्खा पांढरा होतो पण दशरथाला काय गादी सोडा वाटत नाही कळत तुम्हाला. राम अख्खा पांढरा होतो. आता पोरात सगळे केस पांढरे होतात पण बाप म्हणतो मीच घर चालवणार, माझ्या सत्य सगळं चाल. अरे तू भजन कर येड्या, जा तीर्थयात्रेला जो हे सगळं सिद्ध आहे, तर हात चालवाय जरा तीर्थयात्रा करून नर्मदा परिक्रमेला जा, कुठे आणखी एखाद्या तरी कार्यक्रमाला जा, सप्ताहाला जा. तिथं मोठे मोठे सप्ताह आता चालू आहे, त्यांनी त्या सप्ताहाला भेट देण्याकरिता जा, तिथं जाऊन पारायण कर. का मी सगळं घर चालू, किती दिवस चालवशील. महत्वाचा विचार आहे. दशरथाला वाटलं द्यावं आम्हाला राज्य. निर्णय केला. वशिष्ठांना त्यांनी बोलावलं आणि वशिष्ठ ऋषीने विचारलं रामाला राज्य द्यावं असं वाटतंय. कानाजवळचेच केस पांढरे होतात. आधी महाराजांचं प्रमाण आहे, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. जरा म्हणजे म्हातारपण आणि कर्णमुळ म्हणजे कानाच्या जवळ. आधी केस पांढरे होता तर पांढरा झालेला केस कानात सांगतो, आता तू म्हातारा व्हायला लागला, आवरून घे. तू त्याने जास्त डोकं लावू नको, आता आवरून घ्यायचं घर. तुझी माया तरी महाराज आवरून घे, या संसारातून बाजूला व्हा असं सांगतो. कोण? कानाजवळ पांढरा झालेला केस. झाला का काय बघा, आपल्या एखाद्याचा झाला असलं तर निर्णय करा. आता आपले सारेच पांढरे झाले, त्याचा काय विचार आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ते तसं नाही करीत महाराज, त्या केसाचं ऐकत नाही. ते म्हणतो तू वर डोकं काढतो काय, आपण तुला पांढरं राहू देणार नाही. मग सगळे काळे करायचे, डायरेक्ट डाय पांढरा केस डाय, लगेच आपण काळा असं होण्याची दाट शक्यता आहे की फार महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज तो त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतो. माझ्या डोळ्याची नजर कमी झाली, मी असं नाही म्हणलो मी म्हातारा व्हायला लागलो, मी चष्मा लावीन पण पाहिनच. कानाला ऐकायला कमी झालं, मी मशीन घालीन कानात पण ऐकीनच.
केस पांढरे झाले मी काळे करून येईन. काही काळ कायचं करून ये जा, पण मी काळच करीन म्हणतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अट्टहास करतो जगण्याकरिता, पण स्वीकारत नाही. दशरथानं स्वीकारलं मला. दोन मी म्हातारा झालो, रामाला राज्य दिलं पाहिजे. वशिष्ठांना विचारलं उद्याच राज्याभिषेक करू म्हणतो. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण. हे कशाला सांगतो माहितीये मी? राम वनवासाला गेला या मुद्द्यावर सांगतो. का वनवासाला गेला राम? त्याचं कारण मी तुमच्या समोर सांगतो. त्याचं कारण आहे, झाडं झाले होते ऋषीमुनी, रामाचं चिंतन करीत होते. दगड होऊन त्यांनी पडले होते अहिल्यासारखे, रामाचं चिंतन करीत होते. राम 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 अखंड चिंतन करीत होते. जे अखंड चिंतन करतात ना, त्यांची चिंता हा राम करतो आणि त्यांना भेटण्याकरिता जातो. अरे सीता त्यांनी महाराज चोरून जायची, रावणाला नेण्याची काय दानत होती रावणाची महाराज? ही सीता आधीच आग्नेच्या स्वाधीन करून दिली होती. ती छाया सीता होती, सावली होती. सावली कोण म्हणतं सीता चोरून नेली? ती त्यांनी सावली त्याला उचलून नेली. हा महत्वाचं, मायावी सीता तयार केली. रामाला सगळं काय कळतं, राम सर्वज्ञ आहे. त्याला सर्व गोष्टी त्यांनी कळतात. का वनाला गेला? त्याचं कारण आहे का? चिंतन. चिंतनाचा विषय चाललाय ना, चिंतनच सांगते लक्षपूर्वक काय. म्हणून त्यांनी सांगितलं उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. रामप्रभूंना हे कळालं, माझा उद्या राज्याभिषेक होईल. मग काय करायचं आता? मी जर राजा होऊन त्यांनी इथं बसलो तर वनामध्ये ते वाट पाहतायत माझी, त्यांनी सगळे ऋषीमुनी तपस्वी, त्यांचं काय होईल? मी त्यांना कधी भेटायला जाईल? अरे 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत शबरी राम 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 म्हणते, तिला भेटायला मी कधी जाईल? अहिल्या जी त्यांनी मला गौतमाची पत्नी आहे, अरे शापाने शिळा झालेली आहे, राम 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 सारखं म्हणते आहे, तिला भेटायला मी कधी जाईल? मी जर राजा झालो तर मी कसा तिथपर्यंत पोहोचेन? म्हणून सगळ्यात प्रेमाचं व्यक्तिमत्व जर कोण असेल अयोध्येमध्ये तर कैकेयी. कैकेयीला बोलावलं नव्हे, कैकेयीच्या महालात गेले महाराज तेवढ्या रात्री रामप्रभू. तिला खरं खरं सांगितलं, आई बाबांनी उद्या माझा राज्याभिषेक करायचं ठरवलं. तू माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतेस, मला एक गोष्ट सांग, तू माझ्याकरता काय करू शकतेस? आता जे फार प्रेम करताना महाराज त्याला जर विचारलं काय करू शकतो, त्याच्याकडे एकच शब्द त्याच्या तोंडातून आला पाहिजे, मी तुझ्याकरता मरू सुद्धा शकतो. जो खरंच प्रेम करतो ना त्याचं सांगतो मी तुझ्याकरता प्राण देऊ शकतो, जीव देऊ शकतो. काही काही म्हणजे मी तुझ्याकरता मरायला तयार आहे. रामा सांग तुला काय पाहिजे. बघ बरं आई, मरण्यापेक्षा जास्त वेदना होते. मरण तर एकदाच मारतं, पण त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या पावला पावला क्षणाक्षणाला मारतात. अशी अवस्था तुझी होईल. कदाचित मी म्हणतो ते जर तू मला दिलंस, माझं मागणं जर तू पूर्ण केलंस तर कदाचित तुला वैधव्य प्राप्त होऊ शकतं. काही काही म्हणजे रामा तुझ्याकरता ते स्वीकारायला तयार आहे. आई जर तू माझं म्हणणं मान्य केलंस तर युगयुगांतरापर्यंत कलंकित होऊन राहशील. तुला कोणी चांगलं म्हणणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही, कोणी त्यांनी तुझं नाव ठेवणार नाही. ती म्हणली चालेल. तुम्ही ऐकता सर्वजण, आजही लोक आपली मुलगी जर घरात झाली तर मुलीचं नाव काही काही ठेवीत नाही महाराज. कलंकित झाले तिचं नाव. रामाकरता सगळं करायला तयार झाले. आणि मग तिला सांगितलं तुझ्याकडे 2 वरदान आहेत, तेवढी मागून घे. 2 वरदानं मागून घेतली, रामाला वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. सगळी कथा सगळ्या लोकांना माहिती आहे, आठवण करायची ना फक्त. म्हणून त्यांनी रामानं स्वतः वनवास स्वीकारला आणि वल्कल वस्त्र परिधान करून वनाला जाण्याकरिता राम निघाला. कौशल्यानं आक्रांत केला. सगळं प्रजाजन त्यांनी रडू लागले, रामाच्या मागे फिरू लागले. तमसा नदीपर्यंत गेले. सगळ्या लोकांना झोपेत ठेवून रामप्रभू त्यांनी पुढे निघून गेले. सुमंताला सांगितलं रथ घेऊन पुढे चल. गंगेच्या तटापर्यंत गेले आणि गंगेच्या तटावर जाऊन त्यांनी गंगा पार करायचं सुमंताला परत पाठवून दिलं. निषाद भेटला. त्या निषादाला आलिंगन दिलं. ही राम राज्याची सुरुवात आहे महाराज. राम सार्वभौम असणारा राजा, जगाचा मालक आहे महाराज. आणि निषाद म्हणजे सामान्य असणारा शिकार करणारा एक मनुष्य आहे आणि तो अतिशय गरीब आहे, सामान्य. त्याला हृदयाला लावलं. एवढं प्रेम प्रभू रामचंद्रांच्या पोटात आहे. त्याला भेटण्यात तो तपस्वी आहे गत जन्मातला, त्याच्याकरताच प्रगट झाला होता. म्हणून त्याला भेटण्याकरिता राम प्रत्यक्ष प्रगट झाला. गंगा पार करण्याकरिता केवट आला. त्या केवटाची एकट्याचीच नाव होती, तो नेत नव्हता. त्याच्यासमोर विनंत्या करायला सुरुवात केली. लांबच कथा आहे, त्याचा सगळा टाइम संपून जाईल. पलीकडच्या काठाला त्यांनी गेले. केवटानं पलीकडच्या बाजूला नेलं. त्याने त्यांनी ती नावच पाण्याच्या बाहेर काढली. तो म्हणला या नावेत राम प्रत्यक्ष बसला. आता माझ्यासारख्यानं त्याच्यात त्यांनी पाय द्यायचा योग्य नाही. म्हणून 14 वर्ष पाण्याच्या बाहेर काढली मला नाव आणि डोळ्याला पट्टी बांधून घेतली. एकच विषय चित्ताला ठेवलं, त्याचं नाव आहे राम. अखंड चिंतन रामाचं करू लागलं. कोण केवट करू लागलं. फार महत्वाची गोष्ट आहे. राम त्याच्याकरताच गेला होता.
कारण हा केवळ सामान्य नव्हता, तो मागच्या जन्मात कासव होता, कासव. आणि क्षीरसमुद्रामध्ये भगवंताच्या चरणांचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला जवळ येऊ दिलं नाही महाराज त्या शेषनारायणानं आणि त्या लक्ष्मीनं. सांगितलं जा, हात लावू नकोस देवाच्या पायाला, स्पर्श करू नकोस. व्याकुळ झाला होता आणि ती व्याकुळता पोटात घेऊन त्यांनी महाराज परत त्याचा जन्म झाला होता, केवळ झाला होता. देवाला माहित होतं माझी वाट पाहतो, तो माझ्याकरिता आलेला आहे, मी गेलं पाहिजे त्याला समाधान देण्याकरिता. खरं सांगतो, रामाचे चरण प्रक्षालन केल्यानंतर त्याला समाधान झालं महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. अखंड चिंतन करत राहिले, समाधान रामच देऊ शकतो, दुसरा नाही देऊ शकत. म्हणून त्यांनी अखंड चिंतन केलं. पुढे त्यांनी गेले, मग ते भरद्वाज मुनींच्या आश्रमात गेले, तिथून चित्रकूटात गेले. चित्रकूटामध्ये 13 वर्ष राहिले. तिथून पुढे त्यांनी निघाले, पंचवटीत आले. पंचवटीमध्ये त्यांनी महाराज शूर्पणखा आली. त्या शूर्पणखेनं त्यांनी महाराज सीतेची छेड काढली, तिचे नाक कान त्यांनी लक्ष्मणानं कापले, रावणाकडे गेली. रावण त्यांनी महाराज आला. मध्यंतरी बराच प्रसंग आहे, मारीच मामा हरणाच्या रूपात आला, त्याचा त्यांनी उद्धार भगवंताच्या हाताने झाला. आणि आता त्यांनी महाराज रावण स्वतः त्यांनी आला, सिया कोल्हेच्याला रावण तो सीतेला घेऊन गेला महाराज. सीतेचं हरण त्यांनी केलं. हरण म्हणजे शिंगाचं नाही, हरण म्हणजे पळून नेलं सीतेला. आणि पळून नेल्यानंतर त्यांनी महाराज जटायू काकाने विरोध केला. तिथं त्यांनी कळलं दक्षिण दिशेला रावण घेऊन गेलेला आहे. प्रभू दक्षिण दिशेला जायला निघाले. पंपा सरोवराजवळ आले. त्या पंपा सरोवराजवळ शबरीचं राहणं होतं महाराज. कुठे तिची शबरीची होती. अखंड भगवंताचं चिंतन करत होते. चिंतन शब्द तिथं सुद्धा आहे महाराज. हे तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. काय साधना केली? चिंतन करते. कोण? शबरी चिंतन करते. अखंड चिंतन रामाच्या चरणांचं करते आहे. म्हणून राम तिच्यापर्यंत गेला, त्याच्या चरणांचं दर्शन शबरीला झालं. तिनं सांगितलं जा पुढे ऋषिमुख पर्वतावर. सुग्रीव आहे. झाडांना विचारित होते सीता कुठे गेली सांगा. झाडांनाच आलिंगन दे राम, त्या वेलींनाच आलिंगन द्यायचा राम. म्हणताना म्हणायचं सीते सीते, माझी सीता माझी सीता. पण आलिंगन मात्र झाडांना. आता झाडाला आलिंगन दिल्यानंतर सीतेचा शोध लागेल का? खरं सांगा. म्हणजे आलिंगन का देत होता? ते चिंतन करत होते. खरं जर चिंतन केलं तर परमात्मा चिंता करतो. आणि चिंता करतो म्हणजे काय करतो? अखंड त्याच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतो. येणं केलं प्रकाराने त्याला दर्शन देण्याकरिता त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून चिंता करू नका, चिंतन करा. त्या चिंतनानं परमात्मा त्याने आपलासा करून घेता येईल. आणि झाडा झोडपांना त्याने भेटू लागला, विलींना भेटू लागला. हे सर्वजण त्यांनी चिंतन करत होते. मग त्यांनी हनुमंतराय गेले, सीतेचं शोधन करून आले. ती सीता शोध करून आल्यानंतर त्यांनी महाराज ते लंका जाळून टाकले तिथं. आणि मग त्यांनी सेतू तयार केला. सेतू तयार करून आक्रमण रावणावर त्यांनी केलं. रावण कुंभकर्ण त्यांनी मेघनाद आदी करून त्यांचा निपात केला. पुष्पक विमानामध्ये सीतेला त्यांनी बरोबर आणलं. भगवान अयोध्या नगरीमध्ये अशा पद्धतीने आले आणि रामाचा राज्याभिषेक झाला. झाले राम राज्य काय होणे आमासी, धरणी धरी पिके गाय वळण्यामासी. एवढं सगळं चरित्र प्रभू रामचंद्रांचं आपण पाहिलं. तो भरत भेटायला गेला होता. मध्यंतरी भरत भेटीचा प्रसंग आहे. त्याला चरण पादुका दिल्या आणि तो त्यांनी त्या नंदीग्रामात जाऊन भगवंताच्या चरणांचं चिंतन करत राहिला. इथं जेवढे घटक मी तुमच्या समोर सांगितले हे सगळे चिंतन करत होते. 14 वर्ष प्रजाजनांना भगवंताचा वियोग घडला. त्यांनी 14 वर्ष भगवंताचं केलं चिंतन. कौशल्याचं हृदय त्यांनी व्याकुळ होत होतं. सूर्यनारायणाला विनंती करत होती, सूर्यनारायणा तापू नकोस, माझा राम त्यांनी मोठा कोमल आहे, त्याला जास्त ऊन देऊ नकोस. त्या पृथ्वीला विनंती करत होती, तो अनवाणी चालणारा राम त्याच्या पायाला त्यांनी भाजू नकोस. कौशल्या रात्रंदिवस काय करते आहे? चिंतन. कोणाचं? रामाचं चिंतन करते आहे. दशरथ राजा राम 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 करून प्राण सोडून त्यांनी मरून गेला. मरताना काय केलं त्यानं? चिंतन. राम राम कहे राम राम कहे राम राम कहे राम. 6 वेळेला रामाचं चिंतन केलं, प्राण सोडून दिला. दशरथानं केलं चिंतन. आणि त्या घोड्याने सुद्धा चिंतन केलं. जे रथाचे घोडे होते ना सुमंताच्या, प्रभू रामचंद्रांची बोलवण करण्याकरता गेले होते, पांढरे घोडे होते. आणि जेव्हा परत आले ना, कौशल्य त्यांनी विचारील की माझा राम कुठे नेऊन सोडला. त्या घोड्यांचे रंग बदलले, म्हणतात घोडे काळे झाले. त्यांना असं वाटायला लागलं अरे आपल्याला झुकलं होतं ना, आपल्याला न्याय लावला, आपण राम नेऊन सोडला, किती वाईट अवस्था झाली. या सगळ्या लोकांच्या दुःखाला कारण आपण आहोत. आपण जर जन्मालाच आलो नसतो, घोड्याला वाटलं तर आपल्याला रथाला जोडलं नसतं आणि रामाला घेऊन एवढा लांब त्यांनी जाण्याचा प्रसंग आला नसता. घोडे चिंतन करतायत, घोडे रामाचं चिंतन करतायत.
राम जन्माला आला ना महाराज, तो जन्माला आला म्हणूनच मला चिंतन सांगायचं. चिंतनाची जोडी हीच चिंतनाची जोडी आहे, हाच लाभ आहे महाराज. हाच घडोघडी प्राप्त झाला पाहिजे. कोणाकोणाला प्राप्त झाला त्यांची यादी सांगतोय. हे चिंतन करतायत. राम भेटला, चिंतन आहे महाराज. केवटाला राम भेटला, चिंतन आहे. अखंड चिंतन रामाचं करत. निषादाला राम भेटला, अखंड चिंतन रामाचं करत राहिला निषाद. शबरीला त्यांनी देव भेटला, अखंड चिंतन करत राहिली. सुग्रीवाला राम भेटला, त्यानं वाली त्यांनी निर्दळन केलं. रामानं सुग्रीवाचं राज्य देऊन टाकलं. सुग्रीव चिंतन करतोय रामाचं. हनुमंतरायांना राम भेटला, एवढं चिंतन केलं, हृदयातच बसवलं महाराज. हृदय फाडूनच दाखवलं बघा आतमध्ये. चिंतनाचा परिणाम राम हृदयात वास्तव्य करण्याकरिता आला. म्हणून सर्वांना त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन अखंड भारतानं चिंतन केलं. तो म्हणला 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा राम आला नाही ना, माझ्यामुळे वनवासाला गेला. माझ्या आईनं त्यांनी वरदान मागून घेतलं, प्राण सोडून देईन, चिता रचली. आणि आता त्याचा उडी मारणारी त्या निरोपाला राम प्रभू आलेले आहेत. त्याने काय केलं? 14 वर्ष रामाचं चिंतन केलं महाराज. या सगळ्या लोकांना काय आवडलं? चिंतन आवडलं. कोणाचं? रामाचं. राम प्रगट झाला आणि या सगळ्या लोकांनी काय केलं असेल तर चिंतन केलं. अहिल्याला शाप प्राप्त झाला होता ना महाराज. शतानंद तिच्या मुलाचं नाव होतं. छोटासा मुलगा होता आणि तिची काही चूक नव्हती महाराज. तो इंद्र आला, इंद्राने गौतमाचं रूप धारण केलं. त्या अग्नीला बरोबर आणलं. तो रात्री 2:30 वाजताच कोकला कोंबड्याच्या रूपात. आणि तो कोंबडा कोकला म्हणून गौतम ऋषी बाहेर आले, गंगेमध्ये स्नान करण्याकरिता गेले. की जलदेवता सांगायला लागली आता प्रवेश करू नका, अजून फार वेळ नाही. मग कसं काय काही झालं असेल, घाईघाईनं पाहण्याकरिता आले. कोंबड्याने घात केला अग्नीनं. आणि इंद्र त्यांनी गौतमाचं रूप धारण करून तिच्या आश्रमामध्ये प्रवेश केला आणि आईला पाठवली महाराज. गौतमाला राग आला. राग आलेल्या गौतमानं त्यांनी महाराज शाप दिले तिघांना. एक अग्नीला शाप दिला, सर्व भक्षी वशी. पापाला मदत करतो, पापाचं सहचर्य करतोस. इंद्राला शाप दिला, तुझ्या अंगाला शतभग पडतील. तुला छिद्र पडतील, अंगाला 100 छिद्र पडतील. शतभग इंद्राला त्यांनी पडले. यानंतर त्यांनी महाराज त्या अहिल्याला शाप दिला, तू पतिव्रत आहेस ना, नवऱ्यावर फार प्रेम करणारी आहेस ना. एक परपुरुष तुझ्या घरात घुसला आणि तुझा भोग घेऊन त्यांनी निघून गेला. तुला पती ओळखू आला नाही, काय दगड झालीस की तुझी बुद्धी दगडासारखी झाली की काय, दगड होऊन पडशील. दगड होऊन पडली. स्वतःच्या संसाराची जोडदान केली महाराज त्या गौतमानं. आणि ती रडू लागली. छोटंसं लेकरू, त्याची आई दगड झाली, काय करायचं? रडायला लागली. तिची कीव आली महाराज. आणि कीव आल्यानंतर ती म्हणते त्यांनी महाराज, नाथ माझी काय चूक आहे? आवेळी त्यांनी इंद्र तुमचं रूप धारण करून आला आणि माझ्यावर केवढी मोठी बला आली, आता मी काय करू? मग मला उशाप द्या. सांगितलं राम येईल, रामाच्या चरणाची धूळ तुला प्राप्त होईल. रामाच्या चरणाच्या धुळीने त्यांनी मला परत पुरवत होशील. रामाची वाट बघ, काय करू? रामाचं चिंतन करीत राहा. राम 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 राम, अखंड राम राम करत होती. हे काय आहे? रामाचं चिंतन. चिंतन आहे महाराज. या चिंतनाचा परिणाम काय झाला? रामाला चिंता वाटली आणि राम विश्वामित्राबरोबर चालत चालत अहिल्याच्या आश्रमापर्यंत गेला आणि फक्त पाय शिळे लावल्यावर शिळा होती, मनुष्य झाली. मनुष्य झाली. तिचा उद्धार भगवंताच्या कृपेने झाला. काय केलं तिने? साधन, चिंतन. सगळ्यात मोठं साधन आहे चिंतन. हे चिंतनाची जोडी आहे. आणि तिचा लाभ सर्वांना प्राप्त झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराने हे सगळं माहिती आहे. पण भरत चिंतन करतोय, लक्ष्मण चिंतन करतोय, शत्रुघ्न चिंतन करतोय, देवदेवता चिंतन करतायत रामाचं. पण आपणही चिंतन केलं पाहिजे. देव प्रगट झाला, काय पाहिजे म्हणे? काहीच नको, चिंतन. हे चिंतनाची जोडी. हाची लाभ घडोघडी अखंड तुमचं चिंतन व्हावं. पण मला सहजासहजी करता यायचं नाही ना देवा, मी सक्षम नाही, मी तेवढा समर्थ नाही चिंतन होण्याकरिता. मग काय केलं पाहिजे? तुम्ही माझ्या हृदयात बसा आणि तुमचं चिंतन तुम्ही स्वतःच करून घ्या. भगवंताला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी.
तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. देवा, चिंतन करणं ही सगळ्यात मोठी साधना आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? 7:03 वाजता तरी जमलं असतं. माझं तुमचीच मिरवणूक होती, आणि मी काय करू? पण अजून माझ्या हक्काची 10 मिनिटं आहे. तोपर्यंत माझ्याकडे कोणीच कस तरी पाहायचं नाही. अजून हक्काचे आहेत मला 10 मिनिटं. हे 10च्या पुढे एखादा काटा ढळाला की मग कस तरी बघायला सुरुवात करा. आम्ही शक्यतो नाही जाऊ द्यायचं पुढे. पण उगत कस तरी बघू नका बाबा. असं जरा फ्रेश राहा, मस्त. भगवंताचं चिंतन करायचं ना, चिंतनच करा. देवाला त्यांनी म्हणतात तुकोबा आहे देवा. खरं तर हा अभंग त्यांनी रामाचं वर्णन करणार त्याच्यात नाही. मग आपण राम घटवलाय त्याच्यात. मग आता आज राम जन्म आहे ना, म्हणून त्यांनी राम प्रगट झालेला आहे. प्रत्यक्ष आपण काय केलं पाहिजे रामाकरिता? चिंतन करणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. मग घटवलाय राम त्याच्यामध्ये. आपण त्याच्यात राम बसवलाय. रामाचं अशा पद्धतीने चिंतन झालंय. एका अभंगावर जर 100 लोकांना कीर्तन करायला लावलं तर 100 लोक वेगवेगळे कीर्तन करतील. तुकोबारांच्या मनातलं काय मतितार्थ आहे मुख्य, हे प्रत्यक्ष आमच्यासारख्या कोणाला सांगता? आमची तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही महाराज. बघा, तुम्ही बोलायला उभं केलं, कंबर बांधून आम्ही बडबड करायला सुरुवात करतो. आमच्या मेंदूतून जसा अर्थ प्रगट होईल तसं आम्ही सांगतो. तसं त्यांनी आज रामनवमी आहे म्हणून अभंग रामाकडे आपण त्यांनी घडवतो. महत्वाची गोष्ट असू द्या. म्हणून देवा, काहीच अपेक्षा नाही. तू त्यांनी तुझं चिंतन करून घे. मला चिंतन त्यांनी करायला लागलो की होत नाही ना. डोळे बंद करून जर मी त्यांनी ध्यान करायला लागलो तर सुरुवातीचे 2-3 मिनिटं ध्यान लागतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुरुवातीला थोड्या वेळ होतो, आणि नंतर अशी विचाराची तार लागते महाराज. इथून डायरेक्ट मुंबई. तेव्हा मुंबई करणं काय म्हणत नाही बरं मी. इथून डायरेक्ट त्यांनी आपल्या कामावर गेलं की लगेच सगळं त्यांनी तिकडचं चिंतन. मला सवय लागली मुंबईत पुन्हा म्हणायचं, मी काय करू गेला. म्हणून त्यांनी इथून त्यांनी निघालं की आपल्या कामाकडे त्यांनी मन धावतो. बाहेरून पाहणाऱ्या लोकांना वाटतं शांतपणे बसले, डोळे बंद आहेत, काय साधना चालू आहे, काय ध्यान चालू आहे, काय त्यांनी मला शांत चित्ताने बसलेले. असं पाहणाऱ्या लोकांना वाटतं बाहेरून पाहायला लागल्यानंतर, पण आतमध्ये मात्र धाग्याला धागा जोडून त्यांनी लांब घेऊन जातो. आणि मग ते चिंतनात घोटाळा निर्माण होतो. हा महत्वाचा विचार आहे. मग काय कशाने होतं? मन. हे मन माकडापेक्षा बेकार आहे महाराज. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुतु मामदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचला. 10 चंचलांमध्ये 1 नंबरचं आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो. 10 झालेला. 1 नंबरचं चंचल आहे मन. म्हणून त्याने चंचल हे मन कृष्ण प्रमाथे बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा फार मन चंचल आहे रे. वाऱ्याची मोठ घालताय पण मनाला त्याने आवडता येत नाही. काय करावं? या मनाची जर कृपा झाली तरच परमार्थ घडतो महाराज. मनानं माणूस परमार्थ करायला लागला तर परमार्थ होतो.
नाही तर बळजबरीनं चल ना माळ घालायला आणि चल ना त्याने वारीला आणि चल ना पोथी वाचायला असे बळच आलेले कधीच शेवटाला जात नाही. त्याने बळच आलेले असतात ना त्यांच्या मनापासून नसतंय मला ते. मनानं जर कृपा केली की तो शेवटापर्यंत जाऊ शकतो. म्हणून राजा एक देहपुरी असे नांद तो त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र सहोदर भारी तेने कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या देशात. अन्न वेगळं आलो म्हणणं वेगळं फार महत्वाची गोष्ट आहे. स्वतःहून जे आले की नाही ऐकण्याकरिता ते त्यांनी स्वतःहून आलेले आहेत महाराज. का आले? त्यांच्यावर मनाची कृपा झाली म्हणून आले महाराज. मन राजा आहे देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र सहोदर तेने कृपा केली आम्हावरी म्हणून आलो या देशात. नाहीतरी होतो हिंडत दिशा. मन फार विशेष आहे. हे मन त्याने मनानं जर ठरवलं तर हे मन ऊर्ध्वगतीला प्राप्त करून देतं, मोक्ष प्राप्त करून देऊ शकतं. हे मन अधोगतीला त्यांनी प्राप्त करून देऊ शकतं. मन यो मनुष्यानाम कारण बंध मोक्ष योग गती अधोगती मनाची ही युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा उढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविले ध्यान त्याची करी तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा आखा भंग पाहून घ्या. मनावर तयार केलेला अभंग आहे. पण मन चंचल आहे महाराज. हे मन ध्यान करायला लागलं चिंतन करायला लागलं की एका जागेवर त्यांनी थांबत नाही. ते भटकायला सुरुवात होते आणि मन भटकायला लागल्यानंतर त्यांनी चिंतन बाजूला राहतं आणि मन जिकडे जाईल त्याच्या मागेच जावं लागतं. मग त्याचाच विचार मनुष्य करतो. मग बऱ्याच वेळा ध्यानात येतो की मी चिंतनाला बसलेलो आहे. आपलं चिंतन सुरू करा जाऊ द्या. त्यासोबत विचार हे कोणालाच कळत नाही म्हणायचं. संतांना कळतं. मोर्या गोसावीला भेटायला गेले ते तुकोबा चिंचवडला भेटण्याकरिता गेले. म्हणले महाराज पूजा करतायत थोडं थांबा. तुकोबा बसले बाहेर आणि बाहेर बसल्यानंतर त्यांनी ती पूजा करून बाहेर आले. अरे म्हणे महाराज तुम्ही कधी आले? ते म्हणले तुम्ही ती कुंपणात घुसलेली गाय हुसकायला गेले होते ना त्याच वेळेस आले. आता ओरिजिनल गाय हुसकायला गेले नव्हते. ते ध्यानाला बसले होते आत्मा. आणि ध्यान करता करता मनात असा विचार चालू होता की शेजाऱ्याची गाय कायम कुंपणामध्ये घुसते आणि फार त्यांनी वाटलं करून टाकते मागाचं. आपण काय केलं पाहिजे? आता गेलंच पाहिजे. हातात काठी घेऊन त्यांनी मला तिला हाकलून दिलं पाहिजे असा विचार ध्यानाला बसल्या बसल्या करीत होते. हे तुकोबारांना कळालं. ते म्हणजे तुम्ही कुंपणातली गाय हुसकायला गेलते ना त्याच वेळेस मी आलो. म्हणजे चिंतन कशाचं चालू आहे? देवाचं. आणि त्याच्यात घुसलो पण हे मध्ये त्यांनी मनानं सगळा कारभार केला. असं मन त्यांनी धावपळ करू शकतं. मग मन जर धावत असलं तर त्या मनाला आकळलं पाहिजे. मला आकळता येत नाही तू राख म्हणे रे देवा. मन आकळता येतं चिंतनात बाधा निर्माण करतं. मग हे मन जिथं जिथं जाईल ना देवा त्या मनाला तिथं जाऊ नये म्हणून सगळ्यात आधी तुझं सुदर्शन मध्ये घाल. आणि त्या सुदर्शन चक्राला त्यांनी आडवं घालून तू त्यांनी त्या मनाला आवरून धर महाराज वर्णन करून सांगतात. जेथे जेथे जाया मन आड घाला सुदर्शन. तुमचं सुदर्शन चक्र त्यांनी आडवं घाला आणि मनाला थांबवा. सांगा की तिकडे जाऊ नकोस तू चिंतन करतोय. हे चिंतन त्यांनी घडलं पाहिजे. चिंतनाची जोडी त्यांनी प्राप्त झाली पाहिजे. भगवंतानं विचारतो बाबा असं चिंतन जर अखंड तुमच्याकडून घडलं आणि तुम्ही जर त्याने कायमस्वरूपी चिंतनात राहिले तुमचं मन जर कुठं धावपळ करण्याकरता गेलंच नाही तर काय करायला? ते म्हणले मी संतुष्ट होईल. मी समाधानी होईल. भोजे शब्दाचा अर्थ तो समाधानी होणे. आणि समाधानी होऊन तुझ्या चिंतनामध्ये अखंड नाचत राहील. निर्लज्ज होऊन नाचे. तुका म्हणे भोजे 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 तुका म्हणे भोजे
Oh
तुका म्हणे भोजे म्हणजे मी समाधानी होईल आणि समाधान प्राप्त करून काय कराल हे मग मी नाचेन निर्लज्ज. निर्लज्ज म्हणजे काय? कोणाचीच लाज धरणार नाही, जगाशी काय घेणं देणं ठेवणार नाही आणि तुझ्या छंदामध्ये तुझ्या चिंतनामध्ये अखंड नाचत राहील. जर अखंड भगवंताचं चिंतन माझ्याकडून घडलं तर मी अखंड समाधानी होईल. लक्ष करू काय का सुरुवात त्यांनी करताना उपक्रम करताना म्हणजे चिंतनाची जोडी आणि उपसंहार करताना त्यांनी म्हणतात मग मी नाचेन म्हणजे तुका म्हणे भोजे म्हणजे समाधानी होऊन काय करेन मी नाचायला सुरुवात करेन. निर्लज्ज होऊन अशा पद्धतीने नाचेन म्हणजे मला जगाशी काही घेणं देणं राहणार नाही. मला घेणं देणं फक्त तुझ्याशीच आहे. हा महत्वाचा विचार आणि परमार्थ करणाऱ्या माणसाने असंच केलं पाहिजे. त्यानं परमार्थ करत असताना कोणाशी काही घेणं देणं नाही ठेवलं पाहिजे. कोण मला काय म्हणतो कसं म्हणतो माझ्याविषयी काय विचार करतो असा विचार जर तो करत राहिला तर त्याचं टार्गेट परमात्मा नाही, त्याचं टार्गेट हे लोक आहेत. तर त्याचा परमार्थ देवा करता नाही, त्याचा परमार्थ लोकांकरता. लोक असं म्हणतात, लोक तसं म्हणतात, लोक असं म्हणतील अशा गोष्टींमध्ये जर तो अडकून पडला तर तो लोक लज्जित आहे, त्याला लोक लाज अजून शिल्लक आहे. तो अखंड भगवंताचं चिंतन करायला लागलं की देवाचं सुख प्राप्त होईल, समाधान त्याला प्राप्त होईल. न मागता चिंतन करणं म्हणजे सुख मागणं, प्रेम मागणं, समाधान मागणं नाही. हे आपण आधीच ऐकलं. देवाला सुखही मागायचं नाही, प्रेमही मागायचं नाही, काहीच मागायचं नाही, समाधान मागायचं नाही. फक्त चिंतन, त्याचं चिंतन त्यांनी घडत राहिलं. चिंतन जर घडलं तर देवाचं सुख प्राप्त होईल न मागता. आणि एवढं प्राप्त होईल की समाधान होईल न मागता. मागायच्या समाधानी व्हाल फार महत्वाची गोष्ट आहे. आणि देवामुळे जर समाधानी व्हाल तर जगाशी काही संबंध राहणार नाही. निर्लज्ज व्हाल, निर्लज्ज होऊन नाचायला सुरुवात. तुकोबारे म्हणतात मी असंच होईल. तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज होऊन त्यांनी नाचायला सुरुवात करीन. अशी दिव्य स्थिती मला त्यांनी भोगायला मिळून देवा म्हणून तुझं चिंतन माझ्याकडून करून घे. हा दिव्य भाव आहे. सगळ्या साधू संतांनी दुसरं काही मागितलं नाही, फक्त भगवंताचं चिंतन मागितलं. आणि सगळ्या लोकांसमोर सुद्धा हेच सांगितलं काही करू नका, भगवंताचं चिंतन करा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यित धनी जोड देशी. तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे सगळं साधू संतांनी तपासून पाहिलंय आणि भगवंताचं चिंतन त्यांनी मला श्रेष्ठ समजलंय. म्हणून चिंतनाची आवश्यकता आहे. चिंतनाची जोडी आचिराग घडोघडी तुम्ही बैसोनी अंतरी देवा. तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये बसा, मला जाग ठेवा चिंतनाविषयी. माझं जागवा निर्धारी जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. माझं मन जर भटकायला लागलं तर सुदर्शन आडवं घाला आणि माझ्या मनाला तिकडे जाऊ देऊ नका. तुमचं चिंतन तुम्ही करून घ्या. आणि असं जर चिंतन माझ्याकडून कायमस्वरूपी घडलं तर मी त्यांनी भोजे म्हणजे समाधानाला प्राप्त होईल आणि निर्लज्ज होऊन तुमच्या भजनामध्ये नाचत राहील, तुमच्या चिंतनामध्ये विभोर होईल. असा सरळ भाव आहे महाराज. असं कोण कोण या स्थितीपर्यंत गेलं माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला ही अवस्था प्राप्त झाली सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली